आमदार नारायण वाघ. मंडळी, कोळशेवाडीच्या लोकांची खरी समस्या आहे नंबर 1760. कोळशेवाडीच्या लोकांना आहे तो तोंडपाठ. नीट लक्ष देऊन बघा, दोन्ही गाड्यांचे नंबर आहेत 1760. कारण नारायणराव वाघनं विश्वासराव टोपे याचा 1760 मतांनी पराभव केला, म्हणून तो 1760 नंबरची गाडी घेऊन मिरवितो टोपेला खिजवायला. आणि टोपे 1760 नंबरची गाडी घेऊन फिरतो, कारण त्याला सूड घ्यायचा आहे त्या 1760 लोकांचा, जे त्याच्या पराभवाचे कारण झाले. आमदार नारायण वाघ म्हणायचं. नारायण वाघनं मांजर पाळलं का काय? हे आमदार नारायण वाघ, गाडी मागा घे. गाडी माग घेणार नाही. गाडी मागा घ्यायची नाही तर ठोकून घ्यायची. बघू कोण कुणाची गाडी ठोकताय. हे ठोक रे. हे ठोक. हे हाण जोरात. मोड 4 बांगड्या. हे बांगड्या नको, ते धडक. अरे चाल. हाण. बघ लई वेळ दोघं तिथंच थांबले. मग कटाळून दुसऱ्या गाड्यामध्ये निघून गेले. पण ह्या गाड्या मात्र तिथंच. हवा गावातला मुख्य रस्ता अशा प्रकारे दोघांच्या भांडणामध्ये अडकून पडलाय. काही दिवसात जनतेला ह्या अडथळ्याची सवय झाली, कारण दर 5 वर्षांनी जनताच विकासातले नवीन अडथळे निवडून देते. दहा दिवस झाले तरी गाड्या तिथंच. रातोरात त्यांची जागा छोट्या गाड्यांनी घेतली. त्याच छोट्या गाड्यांच्या अँब्युलन्स झाल्या. आमदार निवास. घोळपांड्या, अरे ह्या ठिकाणी पोचायला किती कष्ट घ्यावं लागलेत आपल्याला. चल बॅगा घे चाल. लिफ्ट. ए घोळपांड्या, आमदार तू आहे का मी आहे रे? जरा पियेवाणी वाग ना. पुढं पुढं काय पळायचं उंदरासारखा. काय मामा, आमदार बघून तरी थांबीत जा ना लिफ्ट. अहो, गेले 20 वर्ष मी आमदारांना वर नेतो आणि खाली आणतो. जे 5-50 रुपये देतात त्यांची ओळख ठेवतो मी. असं तुम्ही लय कामाचे दिसता राव. एक काम करा, हे तुमच्याकडे ठेवा बरं. हे राहू द्या तुमच्याकडे. नाही 5-50 देणं माझ्यासारख्या माणसाला शोभत नाही. हे राहू द्या तुमच्याकडं. तुमचे आशीर्वाद माझ्याकडे राहू द्या. हे चला. काय झालं साहेब? अरे गडकरी साहेबांनी सांगितलं होतं ना, विधान भवनातली बेल वाजली की आजकाल तिथून यायचं पळत. अरे मतदानासाठी असती बेल ती. अहो, आपल्या रूमची बेल आहे साहेब. असं आहे का? जा ना, बघ ना कोण आहे ती बघ. हा, बोला साहेब, हेच पाकिट का? इन्स्पेक्टर आहे का? आज बोलव त्यांना. या या इन्स्पेक्टर साहेब. साहेब, हेच पाकिट ना? अगो आय कवाचा शोधत होतो. कुठं सापडले हे? याच्याकडे सापडलं. काय मामा, 20 वर्ष आमदार खालीवर नेत आणि ओरिजिनल आमदार तुम्हाला ओळखू ना. लक्षात ठेवा, लोकशाहीला जेव्हा आली जाग तेव्हा जलमला नारायण वाघ. इन्स्पेक्टर साहेब, जाऊ द्या, म्हातारं माणूस, लेकरं बाळा असतील. हे ठेव रे पाकिट. चहा पाणी घेता साहेब? नाही, नको आता. ह्याच्याकडनं घ्या. चला. साल का हो गया हूँ, लेकिन पार्टी तो हमारी अभी 10 ही साल पुरानी है. क्यों? अरे तो इतनी जल्दी बदनाम क्यों हो रही है? युवा क्यों नहीं है हमारी पार्टी में?
औरतें क्यों नहीं है हमारी पार्टी में? तुम सब लोगों के चेहरे देख देख कर परेशान हो गया हूं मैं। अब बताओ, ये इनकी बीवी मेयर है, बच्चे को, इनके बेटे को एमएलसी बनाना है। अब भैया सभी लोग घर के रहेंगे तो ये पार्टी आगे कैसे बढ़ेगी? दादाजी, मेरी गेंद उधर खो गई है। मैं ढूंढने जाऊं? ना ना, हम ढूंढते हैं बेटा। हाँ। टोपे दिल्लीत, त्याचं कारण आहे बिपिन पांडे, सज्जन कुमार मिश्राचा जावाई. कोळशेवाडीची रिकामी पडलेली जमीन त्याच्या नजरेत भरली आणि सुरू झालं जमिनीचं राजकारण आणि टोपेच्या दिल्ली वाऱ्या. अरे कौन है? पाहिला गो, विश्वासराव टोपे. मैंने इस महीने में भी पार्टी को 50 लाख का फंड दिया था. बैठो बैठो। आसपास कोई 400 एकड़ की जमीन खाली है? आसपास 400। राज्य में, तुम्हारे राज्य में? हाँ, मेरे राज्य में खाली तो हो जाएगा, तो मतलब अपना काम हो जाएगा, तो मतलब देखो, हमें कोई विवाद नहीं चाहिए। हाँ, क्या है कि हमारे दामाद है विपिन, तुम्हारे राज्य में ये जमीन हमें उनके लिए चाहिए। बहुत बहुत प्यार है उन्हें जमीन से। हाँ, बिजनेस करना चाहता है यहाँ। ठीक है, 1 महीने की मोहलत दीजिए, मैं ये जमीन ढूंढ कर लाता हूँ. एक्चुअली मैं अगर विधान परिषद में होता ना तो जमीन पर बहुत प्रेशर डाल सकता था. आप भेजेंगे ना विधान? ये मेरी फाइल तो देखिए, फाइल तो देखिए, मैंने तो आपका गांव में मंदिर बनाया है, तो आप आइए ना दर्शन को. सुनो, हाँ मेरे मंदिर में हाँ. मुझे अपने ही दर्शन करने पड़ेंगे। फिर मेरे हिंदी का थोड़ा लोचा है ना. हिंदी का नहीं, तुम्हारा. हाँ. कम बोलोगे तो फायदे में रहोगे। मैं चंडू ढूंढ कर लाता हूँ. क्या? चंडू, बॉल, ओ गेंद. भेटला. हा काय भेटला? नाही 2 दिवस झाले फोनवर भेटतच नव्हता, आज भेटला. मग बॉल आता फोनवर का भेटणार आहे का? बॉल, चेंडू काहीतरीच काय सांगताय? शोधा. तुम्हाला शोधा ना. सर गेंद नहीं मिली सर, हम लोगों ने बहुत ढूंढी लेकिन शायद इधर उधर कहीं चली गई सर. आपको दूसरी गेंद चाहिए सर? हाँ, हम आपके लिए ना लंदन से नई वाली गेंद लाएंगे, क्योंकि लंदन की गेंद में उछाल ज्यादा होता है. मागे सर का. सॉरी सर, गेंद मिल गई. लेकिन ये हमारी गेंद नहीं है. ऐसे कैसे बोल रहे हो तुम चेंडू? इस देश की हर गेंद आपकी है, क्योंकि इस देश पर आपके दादाजी की सत्ता है. दादाजी के सपोर्ट से तो सरकार चल रही है. अपने 5 MP अगर सपोर्ट निकालेंगे तो सरकार दब करके गिर जाएगी. ये लो, उछाल चंडू है. ना वैसे क्या लगा आप लोगों को कि गेंद ढूंढने के लिए हमारे पास नौकर चाकर नहीं है? इम्तिहान था ये आप सबका, और अफसोस कि इस इम्तिहान में आप सभी फेल हो गए हैं. पास हुआ है तो केवल एक आदमी. इनको विधान परिषद में ले लेना. लेकिन सर ये तो विधानसभा के चुनाव में गिर गए थे. वही तो गिरे हुए लोग ही राजनीति में आगे जाते हैं. क्या बात है. सीएम साहेब बरोबर आहे. तुमच्या कामाचं लक्षात आहे माझ्या. पुढच्या हप्त्यात भेटा मला. हो सीएम साहेब, ते टमरेल हिंद काढू नका. काल पाणी पुरलं नव्हतं मला. हा जरा बिजी आहे. हा भेटा, पुढे भेटू. द्या इकडे. साहेब तुम्ही आमदार
हे असं टंबरेल घेऊन बाहेर जाणं बरं दिसत नाही. येडायस का? सगळा गाव बाहेर बसतो आणि मी घरात बसू आहे. भावनिक मुद्दा आहे तो. लोक बसतात ना साहेब. बघनात का मग? त्यांना कळलं नाही ह्याची सोय नाही तर आपली कावा करीन. चला बोलण्यात वेळ घालू नका. प्रेशर आलं. चला पुढे चला. चला साहेब. थांबा थांबा थांबा. बाजूला हो साहेब. साहेब आत या, आत या. हे हरामखोर, आम्हाला वरती सोडून येऊ शकत नाही काय? हा काय मुख्यमंत्री लागून गेला का? अहो होऊ शकतात, यांचा काय भरोसा नाही. अभिनंदन साहेब, शेवटी आलातच तुम्ही मागच्या दाराने. हा हे टोपे साहेब आहेत, आमच्या गावचे माजी आमदार आहेत. वजनदार माणूस आहे. हे पण काही कमी नाही. साहेबांना पाडले त्यांनी विधानसभेत 1760 मतांनी. म्हणजे आमचे साहेब पण काही कमी नाही. आले लगेच विधान परिषदेत. या 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 या. जागा चला द्या, रे जागा द्या. चला. माझे रूम इकडे. मग जावा की. मग चाल दरवाजा उघड. चाल. येऊ का विनाताई? या 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 नारायणराव. नमस्कार. 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 काय कसं काय येणं केलं? कस काय म्हणजे? आता अपक्ष आमदारांनी विरोधी पक्ष नेत्याकडे यायचं नसतं होय? बरं ओळख करून देते. या. ओळख तुम्ही यांना. सुनीता चव्हाण. फार प्रभावी बोलता तुम्ही सभागृहात. थँक्यू. तुम्ही राजकारणात कशा आले? अहो माझे वडील पक्के गांधीवादी. अरे वा, मग आपले विचार लय जुळते. मी पण पक्का गांधीवादी. गांधीजींविरुद्ध कुणी काय बोललं तर मुस्कडच फोडत असतो मी. अहो पण गांधीजींचा विरोध होता हिंसेला. पण म्हणून आपण तसंच वागलं पाहिजे असं थोडीच गरजेचं आहे. आता मला करीना कपूर पण आवडती म्हणून काय तिच्यासारखी लिपस्टिक लावून हिंडू कमी? उलट तर माझं म्हणणं असं आहे, आपल्या आवडत्या व्यक्तीची नक्कल करू नये आपण, त्याने आवड कमी होत असते. भन्नाट विचार होतो तुमचे. तुमच्यासारखे आमदार हवेच आम्हाला आमच्या पक्षात. नाही, पक्षात यायला हरकत नाही माझी, पण पक्षाचं कसं असतं, पक्षासाठी आपण दाणे जरी ठेवले तरी त्यांना घाण करणंच माहित असतं. ते काही रांगोळी काढत नाही आपल्या दारात. ठीक आहे, तुमची मर्जी. एकदम नाराज होऊ नका विनाताई, पण मला सांगा तुमच्या पक्षात येऊन काय फायदा आहे मला? तुम्हाला मंत्रीपद मिळू शकतं. असं? आम्हाला पाठिंबा दिला तर आपण सरकार पाडू शकतो. तिला आमची गोष्ट आहे, पण आज काय फायदा आहे? तुम्हाला काय पाहिजे? मला क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष व्हायचंय. ते एवढं सोपं नाहीये. मग सोपं काम करीत नसतो मी. अहो त्याच्यासाठी एखाद्या क्लबची मेंबरशिप लागते. तुमचं क्रिकेटला काहीतरी योगदान असावं लागतं ना. मग माझं क्रिकेटसाठी काही योगदान नाही असं वाटायला लागलं काय तुम्हाला? वीणाताई, मी आमच्या कोळशेवाडीमध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधायला लागलो आणि परवा त्याचा भूमिपूजन समारंभ आहे आणि तो तुमच्या हस्ते व्हावा अशी माझी इच्छा आहे. तेवढ्यासाठी निमंत्रण पत्रिका घेऊन आलो. नाही म्हणू नका आणि यांना घेऊन या बरोबर. सुनीता, मला वाटतं तू एक दिवस आधीच जावंस, म्हणजे तुला नारायणरावांचं काम बघता येईल. आज रात्री निघतो मी. येता गाडीत माझ्या बरोबर? चला गप्पा मारीत जाऊ. मला एक सांग, भारताचे अम्बॅसेडर अमेरिकेत जाते आणि अमेरिकेचे अम्बॅसेडर भारतात येते. मग हे दोन्ही देश आपापले अम्बॅसेडर का नाही वापरत? अहो साहेब, अम्बॅसेडर म्हणजे राजदूत. म्हणजे 4 चाकी नाही वय, 2 चाकी वय. नाही, बाईक? 2 चाकी बाईक वगैरे नाही, माणूस असतो. गो माणसाला मग गाडीचं नाव का दिलं अम्बॅसेडर? सांग. यू आर रॉंग, टोटल रॉंग. हा नाही, उद्या हा मुद्दा मला पावसाळी अधिवेशनात मांडायचा झाला तर माझ्याकडे प्रूफ काय? सांग की. नाही, माझी कशी आमदार म्हणून इमेज आहे ना, ती एकदम अभ्यास आमदाराची इमेज झाली पाहिजे. हो, पण त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. भाषण कशाला केली असती? अहो पण साहेब माझं ऐकायला पाहिजे. चुकली माझं. 24 तास अभ्यास करा. चला दबा 24 तास. अरे वा, पहाटे एवढी लोक तुमच्या स्वागतासाठी उभी आहेत.
फारच लोकप्रिय दिसताय तुम्ही तुमच्या मतदारसंघात. नाही नाही, कामच तसं आहे ना आपलं. घ्या का सोडून. नाही या नाऱ्याला योच टाइम भेटतो का गावात यायला? आमदार साहेब म्हण, तो काय आता नाऱ्या राहिलाय का आपला? तोंडात नाऱ्याच येत राव. एका दिवशी तोंडात खाशीन ना तेव्हा कळेल. पण ही लोक अशी दचकून उभी राहिल्यासारखी का दिसतात? नाही नाही, लय वाट बघून कटाळले असते. हा, पण इथे बायका पण दिसत नाहीयेत. बाया त्या रोडला बसतात ना. मी सांगतोय ना, कसं असतं सुनीताबाई, बाया आणि पुरुष एकत्र बसण्याची पद्धत नसती गावामध्ये. पुरुष या रोडला असतील तर बाया त्या रोडला बसतात. त्या रोडने जाऊ ना आपण. नाही नाही, चला हे काय घर आलं आपलं. थांबा, या आमदार साहेबांची अँब्युलन्स आहे, त्यांना रिक्वेस्ट करू. चल. हा थांब. नाना जमान. ओ ड्रायव्हर साहेब, अहो ना झटका आलाय. हो, अँब्युलन्स मधनं प्लीज दवाखान्यात घेऊन चला ना तालुक्याच्या गाडीत नाही. ऐका ना, टोपेच्या गाडीत नाही. हो साहेब, ऐका ना. अहो बघा ना, नाना झटका आलाय. नारायण वाघच्या गाडीत घेऊन जा. हो ऐका ना. हो करतो तुम्हाला मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. पाया पडतो तुमचं. ए म्हातारा गेलं बघ तुझं. हो नाना. नाही, कसं आहे मॅडम, ज्याच्या घरी लाईट त्या अभ्यासात वाईट नाही. कितीतरी मोठ्या माणसांच्या आपण गोष्टी वाचलेल्या आहेत. त्यांनी दिवाच्या प्रकाशात रस्त्यावर बसून अभ्यास केला आणि पुढे इतकी मोठे झाले. ते कसं असतं, जे लाईट साठी भांडते ते पुढे आयुष्यात कधी चमकू शकत नाही, आणि जे आहे त्या लाईटचा वापर करते तेच पुढे चमकते. नारायणराव, तुम्ही आमदार झाल्यापासून तालुक्याचं खूप वाटोळं झालंय. म्हणजे असं लोक म्हणतात, आणि आम्ही तसं टीव्हीवर देखील पाहिलंय. तुमच्या जनतेला वाईट वाटत नाही? गावात टीव्हीला नाही लाईट, त्यात अर्ध गाव टाईट, मग कशाला वाटण वाईट? साहेब त्या वत्सलाबाई आलेत. अरे काय आता वत्सला? सरपंच, हा या बाई. अरे काय ही काय वेळ आहे का भेटायची न बोलायची न काय? साहेब कोळशेवाडीला लागून 120 एकर जमीन आहे यांची. हा, तुमचं एकुलता एक पोरगा मेला ना? मेला नाही, वारला म्हणाव साहेब. दोन्ही चार तर एकच होतो ना. चार चौकात नका शिकवत जाऊ. कळतं आम्हाला काय करायचं ते. साहेब त्या आमदारानं माझ्या जमिनीवर कब्जा केला. नारायण वाघणे? हा. सरपंच, तुम्ही भांडला का नाही मग? मी गेलो होतो ना मांडायला. हा, तो काय म्हणला का यांच्या लेखानी 2 साला आधी जमीन विकली. त्याला मी काय करणार आता? लेख बी केला, जमीन बी केली. आता तुम्हीच काहीतरी करा साहेब. काळजी करू नका, वेळ पडली तर साहेब स्वतःची जमीन देतील तुम्हाला. मी बोलू का जरा? तुमच्या जमिनीचा ताबा नाही घेऊन टाकला तर बघा, निघा. साहेब आता काय करायचं? दुसरा भरा टकना घेऊन जरा. आहे ना साहेब. हे आमचं कोळशेवाडीचं ग्रामीण रुग्णालय अद्ययावत सुविधा करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं. माझं हे उघड्यावरती कसं काय? नाही कसं झालं, आधी दवाखान्याला जागा दिली, तिथं मशीद बांधली. मग आता नवीन जागा दिली तर ग्रामपंचायतवाले म्हणायला लागले तिथं मंदिर बांधा. म्हणून मग हे चिकूनगुन्यावाले पेशंट झाडाखाली. मला वाटत होतं तुमच्या मतदारसंघात मला काय करावं लागेल हे शिकायला मिळेल. बर, पण इथे तर आमदाराने काय करू नये हेच शिकायला मिळतंय मला. अहो कसं, एकच वर्ष झालंय मला निवडून येऊन. आता 4 वर्षात बघा कोळशेवाडीचा कसा काया पालट करतो, पार शांघाय करून टाकतो. फक्त तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तेवढं राहू द्या. कसं आहे, मी जगात फक्त 2च व्यक्तीला मानतो, एक माझ्या आईला आणि दुसरं तुम्हाला. बघा माझं पाकिट बघा. माझा फोटो तुमच्या पाकिटात नाही, 2 थोबाडीत हा ना, पण पाकिटात फोटो ठेवायला मनाई करू नका आवडीच्या व्यक्तीचा. लोकशाहीचा आदर राखा. नारायणराव, तुम्ही फार मस्त आहात बर का. सर फोन. 1 मिनिट, सीएमचा फोन आहे. सीएमचा फोन? हो, लई स्थान झाला. नाही उचला. कसं हे रिलेशन चांगलं ठेवलं पाहिजे ना. हॅलो, नारायण वाघ? नाही, आय एम बिझी राईट नाऊ आफ्टर मी कॉल. नारायण मिस्टर मी आय हॅव कॉल यू. ठेवा फोन. मारा स्टार मार. काय म्हणताय नारायणराव? मी मजेत. काय सुनीता? तुमचीच वाट बघत होतो आम्ही.
तुम्हाला सांगायला मला भयंकर आनंद होतोय की जगामधलं सगळ्यात पहिलं मोठं हे क्रिकेटचं स्टेडियम सहकारी तत्वावर इथं बनणार आहे. कशामुळं तर काही अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी माझ्या हवाली केल्या. मी म्हणलं काळजी करू नका, त्या हरामखोर आबाळाला पाऊस पाडायचा नसेल तर आपण इथं क्रिस गेलला सांगून धावांचा पाऊस पाडू. प्रत्येक खेळाडूला आपण वेगवेगळी सेपरेट रूम देऊ. आता क्रिस गेलनं टमरेल घेऊन पांदीला पळत जाणं बरं दिसणार नाही, म्हणून त्याच्यासाठी एक वेगळा संडास, प्रत्येक खेळाडूसाठी एक वेगळा संडास आणि एक बाथरूमची सोय करण्यात येईल. सरकारला जास्तीत जास्त महसूल मिळेल याची खात्री मी देतो. अरे हिथं भारत रक्ताचं पाणी करून घाम गाळून जमिनीतून काय उगवल काय याची वाट बघत बसतो आणि इंडिया मात्र क्रिकेटच्या मैदानावर हिरवळ जास्त झाली म्हणून टेन्शन मध्ये असतो. खर तर वीणाताई या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का नाही याबद्दल मला शंका होती, पण वीणाताईंना मी भेटलो आणि 2 मिनिटात त्यांनी मला पटकन होकार दिला. त्याबद्दल वीणाताई माने यांचा कोळसेवाडीच्या शेतकऱ्यांची समस्या एवढ्या अभिनव पद्धतीनं सरकारच्या पुढे आणल्याबद्दल मी नारायण वाघ यांचं सर्वप्रथम अभिनंदन करते. खरं तर आपल्या सर्वांशी खूप बोलायचं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे, पण दौरा व्यस्त आहे, म्हणून आज इथून तुमची रजा घेते आणि आजच्या या जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेटच्या मैदानाचं भूमिपूजन संपन्न झालं असं जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यघटना अंमलात आली. हो, राज्यघटना 1950. आणि देशाची घटना साहेब राज्यघटनेलाच देशाची घटना म्हणतात. हो हो, राज्यघटनेला देशाची घटना म्हणतात. आणि मग राज्याची घटना? राज्याची घटना नसतेच. राज्याची घटना कशी नसते? अभ्यास कर म्हटलं, अभ्यास. अच्छा, पुस्तकाबाहेरचे प्रश्न आता पुस्तकातला विचारू. आत्ताच एका पुस्तकावर संविधान शब्द बघितला. संविधान म्हणजे काय साहेब? घटनेला संविधान म्हणतात. काय कारण? घटनेला संविधान म्हणण्याचं काय कारण? आपण काय कदमला निक्का म्हणून हाक मारतो का? नाही, पण मग घटनेला संविधान का म्हणायचं साहेब? घटनेला हिंदीमध्ये संविधान. हिंदीचं काय संबंध? नमस्कार टोपे साहेब. हा, नमस्कार नमस्कार, बसा. अरे बरं झालं आला तो. अरे बघ ना, आपल्या देशात एकाच गोष्टीला किती नावं ठेवतात. तसंही आपल्या देशाला नावच ठेवतात बाहेर. नाही, आता देशाच इंडिया, भारत, हिंदुस्थान, किती नावं. ज्या राष्ट्राला एक नाव नाही त्या राष्ट्रात एकी कशी असेल? राष्ट्रीय एकात्मता काय घंट्याची होईल का? नाही, तुम्ही काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलायचं म्हणून बोलवलं होतं. एकात्मतेचं काय काढलंय मधीच? साहेब कालपासून फोन लावतात. कुठे गेलते तुम्ही? काल सीएम साहेबाबरोबर होतो मी. काय काम काढलं टोपे साहेब? वत्सलबाई भेटली होती. जमिनीचा म्हणलो मी. 6 महिन्यापूर्वी तिचं पोरग मेले. कधी विकत घेतली रे त्याची जमीन तू? 2 वर्ष झालेत आमच्या व्यवहाराला. हो, 2 वर्षापूर्वीचा कागद दाखवू तुम्हाला. कायदेशीर काम करीत असतो आपण सगळे. 2 वर्षापूर्वी ढेकळा खायला तरी पैसे होते का रे बकऱ्या तुझ्याकडे? नीट बोलायचं. निवडून आलेल्या आमदाराशी बोलताय तुम्ही. शिवराळ भाषा अजिबात चालणार नाही. तू तसं ऐकणार नाहीस. त्या वत्सलबाईला उपोषणालाच बसवतो. तुझं सगळीकडे ऑपरेशनच करून टाकतो. कसलं? स्टिंग ऑपरेशन. टोपे काय टोपे साहेब काय करताल त्याचा नियम? अहो टोपे साहेब, आता काय त्या जमिनीचं घेऊन वाचलात? जमिनीला आई म्हणणारे माणसं आपण. मग एकाच आईच्या अंगावर 2 लेकरं खेळू शकत नाही. अशी सुसंधी महाराष्ट्राच्या इतिहासात गडकरी घराण्याचे नाते दाखवणार चमकदार. आईला काय अभ्यास करायचा म्हटलं की मध्ये मध्ये सगळे. आता मला अभ्यास होईल असं वाटतच नाही. हे पुस्तक तू कळून पे आणि याचा ज्यूस दे मला जरा. हॅलो, कोण बोलताय? अरे हे गपे, रे नाही म्हणून सांग त्याला. हॅलो, साहेब म्हणाले ते नाहीये. अयो, तुम्ही कधी आलात? साहेब, त्या नाऱ्यानं माझी जमीन परस्पर इकली. परस्पर सगळी इकली का? काय शिल्लक आहे अजून? कशाला काळजी करता? साहेबांनीच घेतली ती. बोलतोय ना मी. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. जमीन माझ्याकडेच आहे. तिला हात लावायची कोणाची हिंमतच होणार नाही. आणि तुम्ही घाबरायचं नाही. घाबरायचं नाही मग काय करायचं? अहो, मला माझ्या जमिनीकडं कुणी फिरकू बी देईना. आता फिरकायचं कारणच काय?
काय लागेल ते मला सांगायचं हा ना. आता म्हातारपणात कशाला जमिनीचा सावरात पाहिजे. इथं गावात पडून राहायचं, नाही तर आपल्या बंगल्यावर पडून राहायचं. इथं असं गोल गोल फिरायचं सरळ. नाही नाही, गोल गोल म्हणजे आपलं इकडे प्रदक्षिणा मारायचं तुळशीला. मारून दाखव प्रदक्षिणा. उठा उठा बघू. हा उठा उठा आता. हा उठा. थांबा मी तुम्हाला मदत करतो. उठा उठा उठा, नाही तर उचलून त्यो. चला चटा चटा. हा ना प्रदक्षिणा. ताना 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 ताना. इथं अंगणात त्या तुळशीला प्रदक्षिणा मारायचं होय ना. बघा मंजुळा दिसते का? कोण मंजुळा? तुळशीची मंजुळा दिसणं झाली आणि 120 एकरावर नजर ठेवायच्या वाता करते. जागा रे. चला जीवाला खायचं, निवांत झोपायचं आणि नुसतं देवाचं नाव घ्यायचं. आमचं नाव घेतलं तर उगाच जीवाचे हाल व्हायचे. काय सांगतोय कळतंय ना. हा नाऱ्याकडून जमीन ताब्यात घेऊन दाखवले का नाही. याला का नाही शब्द खरा. कोण म्हणतं राजकारणी शब्द पळत नाहीत म्हणून. जा रे. अरे तू इथंच वेळ अजून. जा नीट जा. जा नीट जा. जा रे. जा 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 जा. बायको दवा. अरे तू इथं काय करतो. जा तुम्ही जा ना आता. हे बाहेरनं दार लावून घे दार लावून. आणि भिकाऱ्यांना सोडू नका रे. हे अरे काय पोतळी बांधायचे का तुमचे. चला लागा कामाला. क्रिकेट स्टेडियम. काय काय स्टंट करतील हे आमदार. पब्लिसिटीसाठी देव जाणे. काही पब्लिसिटी वगैरे नाही हो. नारायण वाघ सारखा नालायक माणूस नाहीये राज्यात. तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि स्वतःचा फायदा करून घेतला. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी साधं डुंकुनी बघितलं नाही त्याच्याकडे. पण तुमच्या संपर्कात आल्यापासून मुख्यमंत्री अगदी उतावीळ झाले त्याला स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी. हे काय त्यांनीच तर बातम्या छापून आणल्यात. डॅम्बिस माणूस. हाँ टोपे, वो जमीन का कुछ हो रहा है या नहीं? हाँ हो रहा है साहब. वो 120 एकड़ का टुकड़े का हो गया है, लेकिन उसके आजू बाजू का 1 एकड़ का टुकड़ा, 2 एकड़ का टुकड़ा, उसका लफड़ा चल रहा है. क्या है 1 एकड़ में 7-7 लोगों का बांटने. वो एक भाई का साइन करने का, एक ओगलेवाड़ी को, एक कोल्हापुर को. बहुत टाइम लगता है साहब. कितना एक टाइम लग जाएगा? टाइम बोले तो वो जल्दी हो जाएगा. मतलब मंत्रिमंडल विस्तार के बाद जल्दी हो जाएगा. क्या ना वो जमीन में लॉस कितना भी होने दो, लेकिन हम प्रॉफिट के बारे में भी सोचना चाहिए ना साहब. बड़े ही प्यारे कमीने हो तुम. नहीं नहीं साहब, ऐसा नहीं. मैंने कुछ कभी मांगा है क्या. पार्टी ने जो भी बिस्तर दिया है उस पर मैं सोता हूँ. लेकिन वो आप जरा बिस्तर का भी देख लीजिए ना. मंत्रिमंडल बिस्तर का. हाँ ठीक का फोन. नाही नाही, दरवेळेला शक्ती प्रदर्शन करायची गरज नसती गोळपांड्या. कधी कधी तडजोडी करायची राजकारणामध्ये. सर नमस्कार. नमस्कार. सर मी फिल्म डिरेक्टर आहे. असं मग आमच्या बैंगरला घ्या ना पिक्चर मध्ये. हो सर, नक्की. गावाकडे 4-5 हिरोईन आहेत नक्की त्याच्या. सर. नाचतो मस्त. सर हे माझं कार्ड आहे सर. माझ्याकडे एक मस्त कन्सेप्ट आहे सर. आपलं दिरे कार. आपण एक छान सिनेमा करू सर. असं? सर मला तुमच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे सर. तुमच्यातला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मला खूप आवडतं सर. तुम्ही डायरेक्टर आहे तर सगळं तुम्हीच बोलत बसता. समोरच्याला बोलायला चान्स द्याचा का नाही. बोला ना सर बोला. पण मी कार्ड दिलंय. इथं माझा मुंबईतला पत्ता आहे ना, माग गावाकडचा पत्ता हो, आहे. हो. आणि हे कार्ड मी याच्यासाठी दिलंय की याच्या आसपास 50 किलोमीटरच्या परिसरात जरी दिसला तरी तुझं तंगड तोडून ठेवीन मी. कळलं. चला रे. काय रिकामे लोक असतील पिक्चर वाले. दिल काय हे. असू दे वहिनी, आता देवाच्या इच्छे पुढे मान चुकवावीच लागते आपल्याला. फार चांगला माणूस गेला सरपंच म्हणजे. एवढ्या पटकन जाते ना असं मलाही वाटलं नव्हतं. अजून राहिले असते तर 2 लेकरं सहज झाले असते. फार प्रामाणिक आणि सचोटीचा माणूस गमिवला आपण. पण सरपंच म्हणायचे, नारायणराव मी गेलो म्हणजे माझं क्रियाक्रम 15 मिनिटात आटपून घ्या. त्यांच्या या विनंतीला मान दिला पाहिजे. आज रातोरात आपण त्यांचं क्रियाक्रम आटपून घेऊ. हे चला उचला रे. हो बॉडीला कोणी हात लावायचा नाही. टोपे साहेब आल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाहीत. पण आमदार वाघ साहेब आहेत ना. मग झालं. सरपंच टोपे साहेबांचा खास माणूस होता. साहेबांपाशी येऊन सारखा रडायचा. म्हणायचा मेल्यानंतर माझ्या बायकोकडे बघा. ते टोपे साहेब आल्यावर बघून घेतील त्याच्या बायकोकडे. तू कशाला गणगण करायला लागला रे. हे उचला रे. नाही सरपंचाच्या बॉडीला टोपे साहेबांचा हात लागलाच पाहिजे. जनहित में जारी पार्टी जिंदाबाद. नारायण वाघ आमदार है. विश्वास टोपे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे पण टोपे साहेब आहेत कुठं आगे बोर्ड म्हणायला. येत आहेत ते आल्याशिवाय ह्यांच्या पिंडाला कावळा शिवणार नाही. टोपे साहेबाला पण मानला होता. सरपंच टोपे साहेबाला लहानपणापासूनच म्हणायचा, साहेब तुम्हीच मला खांदा द्यायचा. मरायला जन्माला आले होते की काय. लहानपणापासून खांदेकरी गोळा करत होते की काय. असं असतं वहिनी. या देशामध्ये प्रामाणिक माणूस खांदेकरीच गोळा करीत असतो. सरपंचाच्या जाण्यानं गावचं कधीही भरून न येणारं नुकसान झालेलं आहे.
असं टोपे साहेब म्हणाले. सरपंच म्हणजे प्रामाणिकपणाचा कळस होते असंही टोपे साहेब म्हणाले. काय झालं वहिनी? नाही तुम्ही सगळे एवढं चांगलं चांगलं बोलू राहिले म्हणलं बघते माझाच नवरा आहे की काय. माझा नवरा 56 वेळा मी तुम्हाला फोन केला, 56, पण तुम्ही आमचा फोनच उचलत नव्हता. अहो पण आता आज बोलून घेतलं ना. चमत्काराचं घडला. कसं काय? विशेष काय म्हणजे? हा काय टोपे, मंत्रीपदासाठी तुमचं नाव घेतलं जात आहे. आपण तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. तुम्हीच तसं बघा म्हणजे. माहितीये ते माहितीये, पण माझ्या शब्दापेक्षाही हायकमांड महत्वाचं आहे. आणि तुम्हाला तर माहितीये हायकमांडला परफॉर्मन्स लागतो. वय झालं ना की सगळेच परफॉर्मन्स बद्दल बोलायला लागतात. मग ते दिल्लीचं हायकमांड असो नाही तर घरचं हायकमांड असो. आमच्या घरून तर तुम्हाला सांगतात दर. आपण मतदारसंघाच्या परफॉर्मन्स विषयी बोलूया. आमच्या मतदारसंघात लाईट नाही, तुमच्याकडे रस्ते नाहीत, आमच्याकडे पाणी नाही, तुमच्याकडे दवाखाना नाही. साधारण टोपे, तुम्हाला जर मंत्री व्हायचं असेल तर आमची एक अट आहे. मान्य आहे सर, अट मान्य आहे. आधी ऐकून घ्या. नाही बोला तुम्ही, पण मान्य आहे. मग नारायण वाघला आपल्या पक्षात आणावं लागेल. कसं आहे, एक अपक्ष महत्वाचा आहे. विरोधक बसलेत ना अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी मोर्चे बांधणी करून. नाऱ्या आणावं लागेल. नाऱ्याला आपल्या पक्षात आणायचं म्हणजे बायकोसाठी सौता आणल्यासारखंच आहे. राजकारणात हे सगळं करावं लागतं टोपे साहेब. किती वेळा? ठीक आहे. सज्जन कुमार साहेब म्हणालेत की मंत्रिमंडळात फेरबदल करायचा आहे. पक्षात मन लावून काम करतो. लावतो मन. दोघांच्या श्रेय घेण्याच्या भांडणात अजूनही सरपंचाची बॉडी तशीच पडू नये. जिवंतपणी राजकारण्यांचा त्रास आहेच, पण मेल्यानंतर सुद्धा. टोपे साहेब आले. अहो टोपे साहेब आले. उठा ना. अहो टोपे साहेब आले. उठा ना. तुम्ही म्हणत होता ना तुमचं लय जीव आहे त्यांच्यावर. उठा ना साहेब. बघा ना ते उठत नाहीये. अहो बघा ना माझं लेकरू. उठवा ना त्यांना साहेब. रडू नका. जाणारा माणूस येतं का? रडू नका. अहो साहेब. तुम्ही आमच्या पक्षात या. काय आपण एकत्र काम करू. कामात मन रमवा. दुःख विसरायला मदत होती. काही कमी पडू देणार नाही तुम्हाला मी. अहो पण नवऱ्याची कमी कोण भरून काढी. आपण ते पण आमदारांनीच करायचं का आता? रडू नका. रडू दे, मरू दे. चला उचला. अशा वेळेस नाही राहत बाईला. अन्न रडणं पण बरं दिसत नाही. चला उचला. घ्या. थांबा आधी नारायण वाघ साहेबांनी येऊ द्या, मग बॉडी हलवा. जास्त शानपणा शिकू नकोस. एक आमदार आहे, पास नाही का झालं? चला उचला रे. पण विधानसभेत निवडून आलेला आमदारांचा मान पहिला असतो. वाघ साहेबांना येऊ द्या आधी. इथं माणूस मेलाय. काय विधानसभा विधान परिषद करतोय तू आता इथं? अहो प्रोटोकॉलचा भाग आहे हा. पहिल्यांदा विधानसभेवाल्यांनी खांदा द्यायचा, मग विधान परिषदेवाल्यांनी. अहो निवडून आल्यानंतर काय मान सन्मान आहे की नाही? बाजूला रे, बाजूला. आमदार साहेब आले. या वाघ साहेब या. चला घ्या. चला. हे तिकडून साहेब आगे बढ़ो. अरे राम नाम सत्य म्हणे. राम नाम. नाऱ्या तुला सांगतो, सत्ताधारी पक्षात जास्त सुखात राहशील. किती विकास केला देशाचा? विकास केला देशाचा? कुठं दिसत तर नाही तो. मग स्वतःचा तर केलाय. हा मला सांगा, आपल्या देशात लोकशाही आहे ना? हा कशी दिसते सांग बरं? लोकशाही कुठं दिसत असते का? लोक म्हणतात हाय म्हणून म्हणायचं. अंधश्रद्धाच म्हणा ना एक प्रकारची. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही दिसत नाही. राज्याचा विकास कसा दिसेल? हाय टोपी साहेब, लई शिकायचंय गाड्या तुमच्यापासून अजून. हा म्हणून म्हणते माझा एक उद्या सीएमची गाठ घालून देतो आणि गुमान पक्षात प्रवेश कर. नको पक्ष म्हणले घाबरायला होतो. आता पक्ष 15 कसं काहीच काम करीत नाही कोणी.
तसं या राजकीय पक्षाचं आहे हो. कुठलाच पक्ष काम करताना दिसत नाही हो. हे अरे मरेपर्यंत आम्हीच खांदा द्यायचा का? या की कुणीतरी पुढे खांदा द्यायला लवकर. ए बुठ्ठारण्या, तू कुठे यायला लागला रे? तुला खांदा द्यायला तुलाच खांद्यावर घ्यावं लागन. ए डिगुळ्या, धरणा काय जावय होता का देऊ माझा? आणि चला पटापटा चल पुढे चल रे. हो साहेब. तुमची शंका खरी ठरली. विरोधी पक्षाची अविश्वास प्रस्तावाची जोरदार तयारी सुरू आहे. 4 अपक्ष आमदार त्यांच्यासोबत गेले आज. नारायण वाघला जरा जास्तच जपलं पाहिजे बरं का. फार लवकर गेला बिचारा. आता आपण बोलू नये, पण गावातल्या प्रत्येक योजनेतले पैसे खायचा. नाही म्हटलं तरी लोकांचा तळतळाट लागतच ना, म्हणूनच गेला असं. टोपे साहेब, तुम्ही तर लई वर्ष टिकता का? तुम्ही तर फक्त आशीर्वादच घेतलेत लोकांचे नाही का? आला लय झाडा लागतात रे इथं. नारू नारू म्हणणं का? मला माहितीये नारू प्रेमाचं नाही रोगाचं नाव आहे. पण तुला हे माहितीये का, आपलं गाव आदर्श गाव करण्यासाठी स्पेशल केस म्हणून सीएमनी 50 कोटीचा निधी मंजूर केला आहे. कवटी पण फुटली. बोल लवकर हो. हा काय झालं? हा इरवी म्हणलं नसतं हो. आदर्श गावचा प्रश्न आहे म्हणून हो म्हणायला लागलो. गावासाठी जीव तिळ तिळ तुटतो. कोणाचा? माझा. ते मर्दे, पक्षात प्रवेश करायला तयार झालास का नाही ते सांग. आता हो म्हणलं ना. हो. 10-12 किलो पेढे होणार झालं. असंच म्हणायचे सरपंच. कुठली बी चांगली गोष्ट गावात घडली की 10-12 किलो पेढे आण रे म्हणायचे. एकदा तर गावात रातभर लाईट गेली नव्हती म्हणून पेढे वाटले होते पट्ट्यात. लई गोड माणूस, लई गोड माणूस. आता पुन्हा यायचं नाही गाड्या. मुंबईत एवढी रिकामी जागा कुणाचा आहे प्लॉट येऊ? साहेब काय झालं टोपे साहेब? का आणलंय मला इथं? अरे नाऱ्या, तुला पक्षात आणलं म्हणून पक्षश्रेष्ठींनी मला मंत्री करायचं ठरवलंय. हा कोळसेवाडीचा विश्वास टोपे मंत्री होणार. मंत्री, कॅबिनेट मंत्री विश्वासराव टोपे. काय बापरे, तुला आनंद झाला का नाही? काय योगा योग आहे पहा, काय योगा योग आहे. आज मला पण मंत्रीपदाची ऑफर आली. कोळशेवाडीचा हा पठ्या मंत्री होणार. कॅबिनेट मिनिस्टर नारायण वाघ. सीएम तुला पण बोलले? नाही, मला विरोधी पक्ष नेते विनाताई माने बोलल्या. ती कोण लागून गेली तुला मंत्री करणारी? काय त्यांचं सरकार आहे काय? पण मी पाठिंबा दिला ते येऊ शकतं. 4 आमदार कमी आहेत त्यांच्याकडे बहुमतासाठी. अरे हरामखोर, तो आमच्या पक्षात येणार असा सबूत दिला होता. अहो पण मी तुमच्या पक्षात आलो तर मला काय मिळणार आहे? बुचका? नाही नाही टोपे साहेब, कुठंच खाली हात जाणारा माणूस नाही आपण. अहो परसाकडला जाताना सुद्धा टमरेल नेत असतो मी बरोबर. मग तुमच्या पक्षात आल्यावर निदान काहीतरी एखादं मंत्रीपद. मंत्रीपद म्हणजे काय चॉकलेट वाटतं का मागितलं त्याला द्यायला? जास्त लढता यायचं नाही, मुकड्यानं आज आमच्या पक्षात यायचं. आईला आम्ही द्याव किंमत तर तुम्हाला वाटते गंमत. जाऊ दे, नाहीये जा तुम्ही विरोधी पक्ष. नाऱ्या, कोळसेवाडीच्या विकासासाठी मी मंत्री होणं गरजेचं आहे. का? मी मंत्री झालो तर काय विकास होणार नाही का कोळशेवाडीचा? अरे नारायण, एकाच तालुक्यातल्या दोघांना मंत्रीपद नाही देता येणार. मग या टर्मला मी मंत्री होतो, पुढच्या टर्मला तुम्ही बघा. काय चेष्टा आहे का मंत्रीपद म्हणजे? मंत्रीपदासाठी लायकी लागते माणसाची. तुझी काय लायकी आहे रे बचक्या? मी पक्षाला 50 कोटी दिलेत, मग मंत्री मला केलं पाहिजे का तुला? गावात पानपट्टीवाला तंबाखू देत नाही तुला लवकर, आम्ही काय मंत्रीपद देणार आहे का तुला? मायला कुत्र्याला भाकर द्यावं तर ते म्हणते मटण लाव. अरे भाव देण्याच्या लायकीचाच नाहीस तू. तुझ्या पाठिंब्याशिवाय मंत्री होऊन दाखवतो का नाही बघ बेवड्या. टोपे साहेब, आता मी भावही दाखवतो आणि माझं उपद्रव मूल्य पण दाखवतो. मी मंत्री तर होईनच तुमच्या मुंडक्यावर पाय देऊ, पण तुम्हाला मंत्री होऊ द्यायचं नाही म्हणजे नाहीच. ध्यानात ठेवा, मंत्रालयाला लागली आग तवा जलमला नारायण वाघ. अरे बोल ना.
जनहित में जारी पार्टी जिंदाबाद. आराम खुरसाले लई टाकून निघाले. सर माझं पाकिट बघा. आईचा फोटो आहे पण बापाचा फोटो आहे का? नाही. तुमचा फोटो आहे साहेब. येळमाळ तुमचा फोटो माझ्या पाकिटात असतो साहेब. जेव्हा जेव्हा दिवसात आठवण येते ना तुमचं दर्शन घेतो मी साहेब. बरोबर आहे. अर्ध्या राज्यातले कार्यकर्ते आधी मला असाच फोटो दाखवतात आणि माझी पाठ वळली की शिव्या घालतात. मी भयंकर निष्ठावान माणूस आहे. टोपे साहेबाला माहिती मी किती निष्ठावंत आहे का नाही टोपे साहेब? ह्याला कोणी बी फोन केला तर हा सांगतो मी सीएम सोबत आहे, मी सीएम सोबत आहे. पण तुम्ही त्याला ओळखत पण नाही. भेटला पुरावा. तुम्ही ओळखत नाही पण कुणी मला विचारलं ना की मी हेच सांगतो की मी सीएम सोबत आहे म्हणून. आता टोपे साहेबालाच मी 50 वेळा तरी आतापर्यंत सांगितलंय असं माझी निष्ठा सीएम साहेबासोबत आहे म्हणून. बरं ते जाऊ द्या. तुम्ही जर सपोर्ट केला तर आमच्या गावाचा आम्ही एकदम आदर्श गाव करून दाखवणार तुम्हाला. येस सर. आमदारांनी तालुक्याचा विचार करायचा असतो टोपे साहेब. पण सुरुवात तर गावापासूनच होते ना साहेब. येस सर. कारण बाहेरच्यांना साड्या वाटण्या अगोदर घरची उघडी राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ना. परवा टोपे साहेबांच्या वाढदिवसाची जाहिरात द्यायची पेपरला. सगळ्या व्यापाऱ्यांना कंपल्सरी केलंय. कमीत कमी 4 कॉलम. काय नाही दिली तर स्वतःची जाहिरात बुक करून ठेव. 1 कॉलमची दुःखद निधन. नीट आले पाहिजेत फोटो पेपर मध्ये. चांगलं हे दिसलं पाहिजे काम करतानाचा. सर फोटो काढतोय ना रे कायला मध्येच आला. साहेब एक महत्वाची बातमी आहे. काय? त्या टोपेच्या वाढदिवसाला आपल्याला आमंत्रण नाहीये. मग नसू दे ना. आपण त्याच्या वाढदिवसाला जाऊन काय त्याचं महत्व वाढवायचं. अहो पण हिंदी इंडस्ट्री मधला फेमस विलन येणार आहे त्यांच्या कार्यक्रमाला. आशिष विद्यार्थी. असं थांबे थांब. कुठं गाडी ओळखली नाही काय? आमदार साहेबांची गाडी आहे. नंबर प्लेट बघ. असं तू मागची नंबर प्लेट बघ रे. हा बघतो. आमदार साहेब. कोणत्या आमदार साहेबांची म्हणले? आमदार विश्वासराव टोपे. नवीन दिसतोयस तू. याच्या पुढे आमदार साहेबांची गाडी अडवायची नाही ध्यानात ठेव. होय साहेब. नवीन आहे म्हणून सोडून देतोय. चल रे. काय झालं रे आरबळा? साहेब गाडीचे दोन्ही टायर पंक्चर झालेत. गेस्टला आणायला जायचंय. उशीर झाला तर टोपे साहेब मला जिवंत मारून टाकतील. मी तुमच्या गाडीत येतो ना. नाही माझ्या गाडीत येऊ नको. माझ्या गाडीत आलास म्हणून टोपे साहेब आई बहीण काढते तुझी. काय फरक पडतो साहेब? अरे राजकारणात आहेस तू. अनुभवी माणूस आहेस. हुशार आहेस. राजकारण समजून घेत जा. अगदी बरोबर आहे तुमचं. तुमच्या गाडीत बसणं नैतिकतेला धरून चालणार नाही. साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो. तुम्ही कृपया गेस्टला घेऊन याल का? हा तोपर्यंत मी इथे पंक्चर काढत थांबतो. 1 मिनिट. ठीक आहे. या टोपे साहेबांची सगळी माहिती आहे. तुम्ही ती पाहुण्यांना वाचायला द्या. म्हणजे स्टेजवर बोलताना त्यांची पंचायत होणार नाही. अरे बाळा अरे काहीच झालं तरी टोपे साहेबाच्या लहान भावासारखं आहे मी. त्यांची आबरू कशी जाऊ दे. फक्त माझी एक विनंती आहे की मी सुद्धा स्टेज बांधलो टोपे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त. टोपे साहेबाला म्हणाव तुमचा हा कार्यक्रम झाला की तिथं हजेरी लावा नक्की म्हणा. नक्की सांगतो. सांगशील ना? बरोबर. येतो मी घेऊन पाहुण्याला. काळजी करू नका अजिबात. हो साहेब. चल रे. एकच फाईट वातावरण टाईट. एकच फाईट वातावरण टाईट. बघा या वेळेला नीट लक्षात ठेवा. स्टेजवर फक्त 2च खुर्च्या असल्या पाहिजेत. नाऱ्याला हलकटपणा करायची सवय आहे. तिथं पण शेकूट हलवता यायचा नाही तर तो रॉंग. टोटल रॉंग. नुसतं रॉंग करीत बसू नका. ह्या वेळेला राईट पण काहीतरी करा. त्या नाऱ्याला स्टेजच्या आजूबाजूला पण फिरकू द्यायचं नाही. आणि माझ्या भाषणाला लोकांनी कुठं टाळ्या वाजवायचं हे पण नीट सांगून ठेवा. नाहीतर नको तिथं टाळ्यांची शिट्ट्या सुरू. मागच्या वेळेला मी म्हणलं आपल्या देशात भ्रष्टाचार खूप वाढलाय. तिथं पण टाळ्या वाजवल्या बावलट लोकांनी. यावेळेला असं करता कामा नये. चला फोटोला या सगळ्या इथं फोटोला. मी काय म्हणतो साहेब तुम्ही ना यावेळेस ना भाषणात लैंगिक शिक्षणावर बोला. म्हणजे ना पाहुण्यांना पण जरा बरं वाटेल. आणि कसं आहे या शहरातल्या मोठ्या लोकांना याच समस्यालाही मोठ्यापासून वाटते. लैंगिक शिक्षणाची काय गरज आहे आपल्या देशाला? काही शिक्षण असताना 100 कोटीच्या वरती गेली ना लोकसंख्या. लैंगिक शिक्षण दिल्यावर काय होईल? अहो पण साहेब तुमच्या आवाजात दम आहे. तुम्ही शानपणा शिकवायचं नाही. तुम्ही फक्त टाळ्या वाजवायच्या. जनता ही फक्त टाळ्या वाजवण्यासाठीच असते. याला तुमच्यापेक्षा सिग्नलवर टाळ्या वाजवणारे परवडले. निदान ते पैसे तरी कमवत असतात. तुम्ही नको तिथं फुकट नेत्याच्या भाषणाला टाळ्या वाजवत बसता. म्हणून वाटोळ झालं आपल्या देशाचं. या देशाला टाळ्या वाजवणाऱ्या नाही तर काम करणाऱ्या हातांची गरज आहे. टाळ्या वाजवाना पहिलं न बोललो ना भारी वाटत आता. बंद करा आता.
आली रे, गाडी आली. तयार राहा, तयार राहा. अयो हे का आशिष एक बार मैं उस कॉन्सेप्ट को सुना, उसके बाद वी कैन एब्सोल्युटली। टोपे साहब, राइट सर टोपे साहब. हाँ हेलो कुछ तो नहीं आप लोग तो डेफिनेटली बताओगे। जी 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 सर क्या है ना, आप मुझे टोपे मत बोलो, वो मेरा सरनेम है ना, गाली जैसा लगता है मेरे को. आप मुझे नारायण बोलो सर. ठीक है, नारू. नारू मैं मत कह रहा था बोलो कि सर. नारू कैसा है, नारू बीमारी का नाम है सर. लगे तो नार्या बोलो. नार्या कैसा, छोटे भाई जैसा लगता है सर. नारिया. हाँ सर, मैं सिर्फ 2 ही लोगों को मानता हूँ जिंदगी में, एक मेरी माँ को और दूसरा आपको. आपकी पिक्चर देखते देखते बड़ा हो गया सर मैं. आपको यकीन नहीं आता? ये देखिए सर, नहीं, ये आप ही का फोटो रहता है सर. नारिया जी स्टेज किधर है? कशाला त्या पावटाला पाठवला पाहुण्यांना लाडायला? अहो तुमचा मेवणा आहे म्हणून साहेब. त्याच्यात तर बहिणीला मी आता झोपूच देत नाही. रॉंग. रात्रभर पाय दाबायला होतो. बरं ते जाऊ द्या, गाडी पाठवली ना त्यांना, पाहुण्याला नाही. दुसरी गेली का नाही? गेली. बरं आता काय करायचं मग? ठीक आहे, चला भाषणाची तयार करायची मग. चला, त्या आशिष विद्यार्थीला नेत्यांची ऍक्टिंग काय असते तीच दाखवतो आता. आणि तयारी करू. काय करूया? खरं तर नेता जनतेच्या पोटापाण्याचा विचार करणारा असला पाहिजे, पण आपल्या नेत्यांनी फक्त पोटाचाच विचार केला, पाण्याचा कोणी विचारच केला नाही. त्यामुळे पाण्याची समस्या ही गंभीर समस्या आहे. म्हणून कोळशेवाडीतल्या प्रत्येक शेतकऱ्याला मी एक स्पेशल धरण बांधून देणार आहे. पण धरणात पाणी कुठून आणलं साहेब तुम्ही? बायको करून दिली तर लेकरू पण तुम्हीच द्या, असं कुठं असतं का? गप्पा बसा. कोळशेवाडीत चोऱ्या खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे त्या चोरांना मी महिन्याच्या महिन्याला पगार देणार, म्हणजे ते चोऱ्या करणं सोडून देतील. आणि बायकांची छेड काढणाऱ्यांच्या आया बहिणीकडे मी स्वतःच लक्ष देणार. म्हणजे अशा अवलादी कशा पैदा केल्या म्हणून जाब विचारणार. साहेब मी काय बोलतो, एक एक पॅक मारला तर भाषणात जरा रॉंग, टोटल रॉंग. एक पेग नाही, 2 पेग घेऊया. आग लागली तर बड्डेला पावड्याला पट. चला घ्या पेग. कमिशनरनं पाठवलेला स्टॉक काढा बाहेर आता. हिंदी चित्रपटसृष्टीतले महान खलनायक माननीय आशिष विद्यार्थी यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. सुस्वागतम. शांत व्हा. रसिक प्रेक्षको, आज आपल्या कोळशेवाडीत सरक बाजूला. आज एवढा मोठा कलावंत माणूस, हिंदी पिक्चर मध्ये खूप आपण व्हिलनचे काम त्यांचे बघितले. माझ्यावरच्या प्रेमापोटी आज ते इथं आलेले. मला माहिती आहे त्यांच्याकडे वेळ कमी असतो, शूटिंग मध्ये ते कायम बिझी असतात, पण केवळ या लहान भावावरच्या प्रेमापोटी ते आज इथं आले. मी तुमचा फारसा वेळ न घेता त्यांना इथं आमंत्रित करतो आणि मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. सर आइए. फोटो नको, मोबाईल बंद कर. हमारे दोस्त जब हमको बुलाते हैं तो कहते हैं कि हमारे बारे में कुछ कहिए, लेकिन हमारे जो नारायण भाई हैं उन्होंने मुझे सिर्फ एक बात कही कि मैं उन्हें नारू बुलाऊं. नारू नहीं सर, नारिया. माफ कीजिएगा, नारिया बुलाऊं. देखिए हर रोज आदमी कुछ सीखता है. आज मैंने ये सीखा कि नारू का मतलब एक बीमारी है. मैं सिर्फ ये चाहता हूं कि आपकी जिंदगी में कोई नारू न रहे. मतलब ये तो हमारे नारिया है ना, ये रहे. ये रहे. मैं आज इनके बर्थडे पर यहां पर आया हूं और यही कामना करूंगा कि आपकी जिंदगी में और इनकी जिंदगी में कभी नारू न रहे. आप सब स्वस्थ रहें, अच्छे रहें. जय महाराष्ट्र. अच्छा इधर देखो सर. आई तो अरे पैर पडने की क्या जरूरत है, किती भी नाही माणूस. येस सर. हा ओके. एवढा महान कलावंत, एवढा मोठा कलावंत तुम्हाला आश्चर्य वाटलं असं की आपल्या गावातला हा राजकारणी, पण याची फिल्म इंडस्ट्रीत ओळख कशी? तर आम्ही जुन्या काळचे मित्र आहेत. जुन्या काळात त्यांनी काही सिनेमे केले होते, तेव्हापासूनचा आमचा परिचय. मी केवळ एका शब्दाचा फोन केला, साहेब म्हणलं माझ्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचंय. माणसानी 1 रुपया सुद्धा घेतला नाही आणि आज तो इथं आलाय त्यांच्या वेळात वेळ खर्च करून. आज हा कार्यक्रम इथं संपन्न झालाय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. चला साहेबाला वो टोपे साहब के कार्यक्रम को जा रहा है ना? फिर ये क्या था कहते? नहीं, ये नारायण वाग का वारदिवस था, वो टोपे साहब का वारदिवस अलग है. हेलो सुन के तो लो. अरे जाओ. ऐको ना. अरे वो टोपे साहब जोड़े से मारेंगे हमको. वो
काप करून टाकला. काळोख करून गेला कुठेतरी. सगळाच घडतो की नाही बघ. साहेब असं करू नका, कारण जेलमध्ये गेलेल्यांना निवडणूक लढवता येत नाही, राजीनामा द्यावा लागतो कायद्यानं. पहिलं लोक उगाच बोंबलत असतात क्रांतिकारक असायला हवे होते, क्रांतिकारक असायला हवे होते. अरे खरे क्रांतिकारक असते तर त्यांना कायद्यानं निवडणूक लढवताच आली नसते. का साहेब? कारण ते जेलमध्ये गेलेले होते. हो अगदी बरोबर आहे साहेब. जे काहीतरी करतात ते जेलमध्ये जातात, जे काहीच करत नाही ते विधानसभेत जातात. विधान परिषद कुठे म्हणालो मी? ही विधान परिषद आहे ना, या विधान परिषद गंमत सांगतो तुला. ही विधान परिषद आहे ना, हे जे लहानपणी गोट्या खेळत नसतात ना, त्याला मोठेपणी गोट्या खेळायला होते ते विधान परिषद. खरं म्हणजे हिला गोट्या परिषद म्हणायला पाहिजे. अच्छा चुकलं माझं. सेरेना, सेरेना. हाय कपलास. हिच्या मिठीत तर कापसाला उसाचा भाव मिळाल्यावाने वाटतंय. कपलास सर ही तिकडच्या बोल्ड पिक्चर मध्ये काम करायची. असं तरीच हिला कुठंतरी पाहिल्यासारखं सारखं वाटत होतं मला. या बट नाव शी वॉन्ट्स टू सेटल इन टू बॉलिवूड. बॉलिवूड? या आपल्या खूप ओळखी आहेत तिथं. बॉलिवूड मध्ये असं काम करून देतो आपण. शी नीड्स युअर हेल्प सर. हा पण आधी तिचा परफॉर्मन्स बघितला पाहिजे ना आपल्याला. सर शी इज व्हेरी गुड परफॉर्मर सर. अरे नाही तू इथंच बोलत राहिला तर परफॉर्मन्स कधी बघायचा? यू आर व्हेरी नॉटी सर. सर प्लीज कॅरी ऑन. सेरेना गिव्ह हिम अ कंपनी. अरे फिट सारखंच मी कमाल तू. कपलास. बॉलिवूड पेक्षा कोळीशवाडीतच ब्रेक देतो आता हिला. शेरेना दीदीची मिठी हे काय भानगड आहे? एकदा जायला पाहिजे शेरेना दीदीकडे. या बाबा. या मावशी. या बाबा. या मामा. या रे बंड्या. दीदी दीदी माझं लग्नात जमना. आतापर्यंत 50 पोरी बघितल्या, एकीनं बी होकार नाही दिला. मला तर आता जगावंच वाटत नाही. तुम्हीच काहीतरी करा. कोणी बोलवलं तिला? दाजी मी नाही बोलवलं तिला. म्हणजे ती स्वतःहूनच हिमालयातून आलीये. कशी दिसायला कशी आहे? छान. म्हणजे तिच्या गुरूंनी सांगितलं की तू खेड्यात जाऊन काम कर म्हणून. नारायण तर नाही ना बोलवली? छे अहो ती काय लावणीवाली आहे का नारायणाच्या ओळखीची असायला? परदेशातनं आली आहे, परदेशातनं. अहो भेटेल त्याला मिठ्या मारते. जिंदाबाद जिंदाबाद. इथं कसं काय आला? जिंदाबाद जिंदाबाद. मारू का ह्याला इथं आता? हात लावू नकोस पायाला इथं. काय याला अर्थ आहे? एवढा तुमच्या वाढदिवसासाठी तामझाम केला होता. एखाद्या माणसानं डोकावून तरी बघितलं असतं. 32,46,326 रुपये खर्च केलाय मी. अहो टोपे साहेब, मी तुम्हाला भावासारखं मानतो, मोठा भाऊ मानतो. तुमच्याकडे बघून राजकारणात चालण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही मला सावत्र भावासारखी वागणूक देता नेहमी. एवढा तो पाहुणा कलावंत आला, त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं तुमच्यावरचं माझं प्रेम बघून. अहो जाऊ द्या, तुम्ही खूप चिडलात. आता जास्त बोलण्यात पण नाही. एक घोळ पाड्या. चाल पुढे. हे बघा साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही? अहो त्यांनी माफी मागितली आहे तुमची. तोंड बंद कर. दात पडेल इथं. निघा 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 चला. नाही तुम्ही कुणी असा? असं कुठे
असतं का? काय नाही दीदी काही बोलला का तुम्ही? पण असं कुठं असतं? नाही काही बोलायचं नाही, एक शब्द बोलायचं नाही, असं कुठं असतं का? तुमचा गैरसमज नाही झालाय. काही गैरसमज नाही, तुम्ही निघू शकता. असं कुठं असतं का? नाही मी काय म्हणलं ना तुम्हाला. नारायण वाघ भंगार है. बरोबर आहे, करेक्ट आहे. नारायण वाघ अंगार है. बरोबर आहे बोललं तर फटफट. काय झालं रे? काय झाली बॉम्ब? दीदीला पैसे द्यायला लागला होता, आमदार आहे म्हणून. अरे कसला आमदार? दीदी मोठमोठ्या मंत्र्यांसमोर झुकत नाही. हे आमदार कुठं? दीदीला सेवा आवडती, भक्त आवडतात, आणि मग तेव्हाच दीदी बाहेर पडतीये आणि लोकांचं कल्याण करते. बर, मी जाऊ शकतो का? तुम्ही कोण? आमदार आहेत. चला, पैसे चला, देतो. ठीक आहे. चला, चला. या. Still you want to kill Naran Vagh? बर, अजून पण नारायण वाघला मारावं असं वाटतं का तुम्हाला? हो मला मारा असं वाटतं त्याला. मारा किल. No. माहिला बाईचं काहीच कळत नाही. ती नारायण वाघला का वाचवते? टोपे साहेब, हो टोपे साहेब, मी काय म्हणतो, आता रात्रीचे 10 वाजत आले. आता मिठी मारायची वेळ संपली. सोडा मिठी. What happened? टोपे साहेब, राग गेला ना? हो राग गेला. तुमच्यामुळे राग गेला, नाहीतर त्या नारायणवागची खंडोळीच करणार. No. काय रे? हो, तू तर म्हणला 10 नंतर दीदी मिठी मारत नाही, आता तुला कचकन हाणली मिठी. तुमच्यावर लई खुश दिसतात दीदी. बरं, सकाळी लवकर येतो म्हणजे दीदी परत मिठी मारल. काकड आरती किती लागते? ते काकड ते विचारून सांगतो. तुम्ही सोडा मिठी. ओके दीदी, थँक्यू. I go. Come early in the morning. 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 Okay, bye. अबे बेवकूफ, कैसे सीएम हो तुम? फाइल पर साइन करने को हाथ क्यों कांपते तुम्हारे? इंजेक्शन को देखकर वो छोटे बच्चे जैसे हड़बड़ाते हैं ना, वैसे हड़बड़ाते हो तुम फाइल को देखकर. सुनो, सिटी की फाइल आज की आज क्लियर हो जानी चाहिए. सिटी के बहाने कुलसेवाड़ी की 100 एकड़ जमीन हमको मिल जाएगी और बाकी जमीन टोपे के पास है. समझ गए? कोळसे, माझ्या वाढदिवसाचा बट्ट्याबळ केलास, पण त्या सेरेना दीदीमुळे तुला सोडला. मला एकदा चान्स भेटू दे, नाही तुला कायमचा राजकारणात उठवला तर टोपे नाव नाही सांगणार. एकदा सिटी कंप्लीट होऊ द्या, पुन्हा राज्यात काय कोळशेवाडीत बी तुमचं नाव राहणार नाही. नाऱ्या, मी काय म्हणतो? काय म्हणता टोपे साहेब? नाऱ्या साहेब, तू ये ना भुकड्या. नाही तुम्हीच या, प्रायव्हेट आहे. काय साहेब, त्यांना नाऱ्या नका म्हणू, नारायणराव म्हणा. काय म्हणू? नारायणराव म्हणा. 2 हाडं पण नाऱ्याच म्हणा. चुकलं माझं. चिंता कोणी करेना, आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना, आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना, आली दीदी शेरेना. शेरेना दीदी, हॉलिवूड मध्ये तरी तुम्हाला एवढे भक्तगण मिळतील का? चिंता कोणी करेना, आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना, आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना, आली दीदी शेरेना. थांबा जरा. मेल्या, तुझी पाप सांगू हिला. जेव तरी तुमच्यासारख्या लोकांना कशी मदत करतो ना तेच कळत नाही. Cute puppy. अरे, मला म्हणला होता ना तिकीट देतो, सरपंच करतो. मग त्या चौधरीला कसं दिलं? वाटोळ होईल तुझं, वाटोळ. आणि ह्या कुत्र्याचा बंदोबस्त करायचा. लई त्रास दिलाय मला, चावलंय ते, माझ्या पायाला चावलंय. Why is she shouting? काय म्हणली ही? काय ती म्हणली? वाईशा किंग. ती म्हणली कुत्र्याला वसवस करू नका, सरपंच कुत्र्याच्या रूपाने आला, त्याच्यावर लक्ष ठेवा. कुत्र झालं तरी चावायची सवय काही जात नाही. काय सरपंच? मला तुम्ही पण काय बाई. तरी म्हणत होते
का सारखे दारासमोर येऊन उभे राहत्यात? सारखे येत होत्या आणि सगळ्या सरपंचच्या सवयी, सगळ्या सवयी. हा, कोणी तंबाखू खात असेल ना तर त्याच्या समोर जाऊन आहे ना अशी जीभ काढून उभा राहतोय. हा ना, सरपंचाला तंबाखू लय आवडायची. मी फार विसरून गेले. हे माय, दे ना माय, तू देवी असली तरी असं दुसऱ्याच्या नवऱ्याला मिठी नाही मारू. दे दे ग माय माझे, दे दे. हा, अगो बाई, सरपंच आहेत. हा, चला आंघोळ घालते. लय घाण वास येतोय. कुठल्या गटारात लोळून आले देव जाणे. हे माया, What happened suddenly? नो शी आशीर्वाद तुमचा. आणि हॅपी अनकम. चिंता कोणी करेना. राम राम. अरे डोक्यावर हात ठेवून कमून उभे राहिले? वारं आलं तर टोप्याला भीती, डोक्याला कशाला भीती असायला पाहिजे? त्याच्यामुळं टोप्याला महत्व द्यायचं का डोक्याला महत्व द्यायचं हे आधी ठरवून घ्या, मग विकास करणं सोपं होऊन जातं. तुम्हाला माकडाची आणि टोप्याची गोष्ट तर माहित असेल. शाळेच्या पुस्तकातल्या लेकरांना असती ती माकडाची आणि टोप्याची गोष्ट. माकडांना टोप्याचा जिव्हाळा वाटत असतो. अरे तुम्ही सगळे टोपे साहेबाकडे का म्हणून बघू लागले? मी तुम्हाला माकडाची आणि टोप्याची गोष्ट सांगू राहिलो. माकडं काय म्हणायचे? आम्हाला टोप्या पाहिजे, टोप्या पाहिजे. आणि कोळशेवाडीचे माणसं काय म्हणतात? आम्हाला वाघ पाहिजे, आणि तो सुद्धा नारायण वाघ. मी इथून पुढे तुला नाऱ्या म्हणणार नाही. तू टोप्याची गोष्ट बंद कर नाऱ्या. याच्यानंतर आपल्या लोकप्रिय शेरेना दीदीच्या आशीर्वादानं या हायटेक सिटीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असं मी जाहीर करून टाकतो. धन्यवाद. तर रात्र झाली ना तर त्या भवानीच्या दारापुढे गोंडा गोळतोय. कुत्र्याच्या जन्माला आला तरी सवय काही गेली नाही. जाऊ द्या ना ताई, कशाला वसवस करताय नवऱ्याला? वसवस करू नाही तर काय? कुत्र्याच्या जन्माला आला तरी सरपंचातले सगळे वाईट गुण त्याच्यात आले. सरपंच असताना एक रस्ता धड केला नाही, पण कुत्रा झालाय तर प्रत्येक रस्ता पायाने उकरून उकरून खड्डे करायला लागलाय. आता रस्त्यावर खड्डे करून ह्याला काय रस्त्याचं टेंडर मिळणार आहे का ह्या मुर्द्याला? नमस्कार साहेब. खरे त्या सेरेनाला काय सगळ्या गावाला मिठ्या मारायला लावतो का? हैराण होऊन जाईन ती बाई. अहो तसं नाही साहेब. अहो बाई मिठी मारते म्हणलं ना की लोक एक एक जण 10-10 वेळा येतो. अरे कोळशेवाडी ही लोकांचा नाही भरोसा काय करतील त्याचा. नाही नाही, लोकांचं काही नाही हो साहेब. पण त्या टोपे साहेबामुळे टेन्शन येतंय. एकदा मिठी मारायला लागले ना की थांबतच नाही. मारू दे ना मिठी त्याला. टोपेला राहू दे तिच्या मिठीत. मी राहतो सिटी. आणि तंबाखू दे. तंबाखू नाही. तंबाखू नाही मग काय चोळायला एवढं? अरे तुझ्या आईचा डोले तो गांजा आहे. गांजा नाही, हेम्प आहे. काय डोक्याला मफलर बांधतो का? काय नाव आहे का मी? अरे हो गांजाच आहे. अहो तेच ते. या गांजाला फ्रान्स मध्ये हेम्प म्हणतात. असं तिकडं बंदी नाही याला. सेरेना दीदी सांगत होती आई ह्याचं पीक घेतात तिकडं. हेम्प काय असतं? अहो शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटतील आणि तुमचं पण नाव येईल. अहो बांधकामापासून सगळ्यांचं काम येतं हेम्प. अहो एकदम गुणकारी. हेम्प 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 महाराज की जय. हेम्प 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 महाराज की जय. हेम्प 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 Oh महाराज. my God, what are you doing? मला सारखंच पाया पडावं वाटतंय. आय एम गोईंग टुडे. बरं बाय. गोईंग बाय. टाटा. टुमारो अर्ली मॉर्निंग. टुमारो. हा येतो. हा बाय. Oh my God, is he mad? मुख्यमंत्री उद्या कोळशेवाडीत. येस सर. तुझ्या मायला. मी मुंबईत होतो पण तू इथं काय झोपला होता का गावात? ती सगळ्या हायटेक सिटी मी उभी केली. फोटो या टॉप्याचे होय.
एका रात्रीत लावले साहेब, मला पट्टा पण लागू दिला नाही. असं आईला गोळपांड्या, तुझा पगार मी डबल करणार बघ. काय गंमत करता का साहेब? नाही नाही, गंमत कायला करीन मी तुझी. गंमत करीत होता तुझा बाप तुझ्या आई बरोबर, तवा झालास तू. त्यांची झाली गंमत आणि आम्ही मोजतोय किंमत. याला गाडी खाली घे. आईला चल पटकन. आता टोप्याला म्हणाव बघ कसा धोबी पछात डाव टाकतो तू. कुठे आणलंस मला? कोण अशी बाई? लय पॉवरफुल, लय पॉवरफुल बाई आहे. तुम्ही तिचे पाय धरा, आशीर्वाद घ्यायला. 50 जणांनी तिच्या म्हणण्यावर 7 बरे आणून दिले. ती म्हणती जमिनी एका शहराकडे जा. 2 दिवसात 125 एकर जमीन ताब्यात आली. अरे बाप. हे बघा सेरेना दीदी. सीएम सर. God bless you. मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मायला ह्यांनी कुठं बघितलं हिला? ह्यांना बी नाद दिसतोय फॉरेन फिल्मचा. आय डोंट नो वेअर बट आय हॅव सीन यू समवेअर. पायाचं दर्शन घ्या पटकन. घ्या दर्शन. आशीर्वाद. I am everywhere, dear. You must have seen me in a dream. See the dream of your state, not of me. God bless you. ए फोटोग्राफर. वेलकम सर. वेलकम. खूप खूप स्वागत. धन्यवाद. बाजू सर या पटकन मावशी या. थँक्यू साहेब. आपलं ग्लोबल टू ग्लोबल हे ध्येय वाक्य मनासमोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून अहो रात्र मेहनत करून कोळशेवाडी बुद्रुकचा हा कायापालट केलेला आहे. हायटेक गाव उभं केलेलं आहे साहेब. नाही अहो तुम्ही असले हार तर बरे आणायचे ना. ह्याला काय अर्थ आहे? काय घडले तुम्हाला सांग. 7 स्टार हॉस्पिटल आपण जनरली पाहतो, पण हे 16 स्टार हॉस्पिटल. तुमचं आईचं नाव मुद्दाम आम्ही दिलेलं आहे साहेब. बघा साहेब त्याची खरी बाजू तुम्ही मला काय दिलेल्या तुटपुंजा निधीमधनं हे सगळं एवढं आम्ही उभं केलेलं आहे. एक मिनिट जरा बोलू का मी आता? हा नाही त्याची खरी माहिती बोलू ना आपण. स्टेजकडे बोलू. मला बोलतो का तुम्ही? या साहेब. तुम्ही साहेब वेलकम हे सर का माझं काय म्हणणं होतं, इथं आज जे काही चाललंय त्याच्या पाठीमागचं जे राजकारण आहे, आता काय सभा इथंच भरवायची का? बरं बोला बोला. हा नाही बरं ठीक आहे, मी नंतर या साहेब. वेलकम वेलकम. या टोपे साहेब. माननीय मुख्यमंत्री यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. नमस्कार. बसा टोपे साहेब. बसा बसा. आता माननीय आमदार विश्वासराव टोपे हे माननीय मुख्यमंत्री गजाननराव मते यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत. वा वा. या साहेब. धन्यवाद लाल या हे ठेवून दे रे. बसा साहेब. बसा टोपे साहेब. बसा बस. इथं नारायणची शाळा काय? नारायणची शाळा, नारायणचं हॉस्पिटल, नारायणची पतसंस्था. माझं कौतुक करून करून थकतच राहायचे. अशा ज्येष्ठ नेत्यांचा आपल्या पाठीवर आशीर्वादाचा हात असला की काम करायला उत्साह येतो साहेब, उमेद येते. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आलेला आहे. आपले लाडके मुख्यमंत्री माननीय श्री गजाननराव मते हे आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. कोळसेवाडी बुद्रुक हायटेक सिटीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो.
या ठिकाणी माझ्या राज्यामध्ये एवढं प्रगत गाव आहे हे बघून मी भारावून गेलेलो आहे. ही सगळी तुमचे लाडके विश्वासराव टोपे यांची किमया आहे. विश्वासराव टोपे सारखा माणूस या गावाला लाभला, त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. विश्वासराव टोपे यांनी नारायण वाघ यांचे गुण हेरून त्यांना माझ्याकडे आणलं नसतं तर हे घडलंच नसतं. नारायणराव वाघ यांच्या रूपामध्ये या गावाला, या तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला एक नेता प्राप्त झालेला आहे. आणि आता मी शब्द देतो की यापुढे श्री नारायणराव वाघ हे मंत्रिमंडळात दिसतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय लावलंयस तू हे? काय करायचं ठरवलंयस माझं तू? लगेच मंत्रीपद होय? नाही तसंही मला मंत्रीपद पाहिजे होतं, पण देवा या टायमाला फार घोळ असतो रे मंत्रीपदाचा. कारण मला मुख्यमंत्री करणार, त्यांनाच मला काही कोटी रुपये द्यावं लागतील. पण देवा या कामी तू जर तुझा आशीर्वाद मला दिलास ना तर तुला 1 कोटी 1 रुपये देईन देवा. थोडे थोडके नाही बस देवा. या जन्मात दुसरं काही माझं मागणं नाही. मला फक्त तुझ्या पायाशी जागा दे देवा. खुर्चीचा मोह मेल्यावर नाही, कुत्र्याच्या जन्माला आल्यावर बी आवरत नाही. मी काय म्हणते, तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेता? तो नाऱ्या गेला चुलीत. जरा राजकारणात लक्ष घालायचं कमी करा. ती करीना सारखी झोपेत सू करती, तिचा काहीतरी विचार करा. मी आमदार आहे, मी करीना झोपेत चुका करते याचा विचार करत बसू? आणि मग कोण करणार? अरे हिच्या कोण करणार? हो मीच करणार नाही का? करीना आला फोन. फोन दे. अयो सीएम साहेबांचा फोन आहे. हॅलो 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 साहेब साहेब. हॅलो हिला अक्कल नाही तर पोरीला कुठून येणार? फोन दे फोन दे करीना फोन दे. करीना मारी ना. हॅलो फोन दे. थांब 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 करीना मार. फोन चल पाय. हॅलो हा बोला साहेब. फोन करीनाकडे होता. काय काय करीना माझ्या पोरीचं नाव आहे. हा तुम्ही बोला ना साहेब. टोपे 20 तारखेला साहेबांचे जावई बिपिन पांडे येणार आहेत. जोरदार स्वागत झालं पाहिजे. तयारी जोरात करा. हो हो. आणि हो जमिनीचं लक्षात आहे ना, जोरात तयारी करा. हो लागतो तयारीला. आता कार्यकर्ता म्हणल्यावर आम्ही काय आयुष्यभर कार्यकर्तेच राहणार ना. टोपे अरे मी फक्त शब्द दिलाय नारायणला. त्याला वाटतं तो फार हुशार आहे. बापाच्या अंगावर पाय टाकून झोपलं की बाप लग्न लावून देतो. पण सगळेच बाप सारखे नसतात. एखादा बाप लाच सुद्धा घालू शकतो हे माहित नाही त्याला. जाऊ द्या साहेब नवा अजून. मी लागतो तयारीला. जंगी तयारी करतो. ठेवू का साहेब? लागा. हो हो हो. हे करीना ए शेमडे नाकात बोट घाल नको. राम राम सरपंच. ते कोळशेवाडी वेगळं. कोळशेवाडी खुर्द असं त्या गावचं नाव आहे. हे कोळशेवाडी बुद्रुक म्हणजे सीएम साहेबांच्या ध्येय धोरणानुसार ग्लोबल टू ग्लोबल अशी हायटेक सिटी बनविलेली इथं. त्या कोळशेवाडी खुर्द मधले लोक आपण नंतर इथे आणणारच आहेत आणि सेटल करणार या ग्लोबल सिटी मध्ये. ही सिटी वायफाय आहे असं आम्ही ऐकलंय. तुम्हाला हायफाय म्हणायचंय का? तुमचं इंग्रजी एकदम लोकल पत्रकारावाणीच आहे हो. हुकलेलं. वायफाय इंटरनेट साठीचं बोर्ड लिहिलंय तसा. असं ना असं. अरे म्हणजे काय झालं तुला? तुला उठला जरा त्याला. नमस्कार. आज रात्रीचा प्रश्न या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत सिटी घोटाळ्याचे सूत्रधार आमदार नारायण वाघ. नमस्कार. आणि ज्येष्ठ समाजसेवक
बाळकृष्ण धोंगडे. नमस्कार. धोंगडे सर, तुम्हाला काय म्हणायचंय? या घोटाळ्यामुळे आज संपूर्ण देशामध्ये आपल्या राज्याची मान खाली गेलेली आहे, नाव गेलेलं आहे. आणि म्हणून या घटनेची जबाबदारी स्वीकारून आमदार नारायण वाघ तुम्ही राजीनामा द्यायला हवाय. यात राजीनाम्याचा प्रश्न येतो काय? मी गांधीजींच्या तत्वावर चालणारा माणूस आहे. आणि गांधीजी काय म्हणले होते? खेड्याकडे चला म्हणले होते का नाही? आमदार सांगा. नारायण वाघ तुम्ही गांधीजींचं नाव घेऊ नका. हे बघा, सिटी हे एक फार मोठं घोटाळ्याचं प्रकरण आहे. नाही घोटाळा घोटाळा असं तुम्ही सारखं म्हणून जनतेच्या मनात गैरसमज पसरून देऊ नका धोंगडे सर. मला तुमच्याबद्दल आदर आहे. कसं आहे की देशामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात, त्याबद्दल कधी कुठे बॉम्बाबॉम्ब होताना दिसत नाही. आणि मी एक 50 कोटींचं गाव उभं करण्याचं माझं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केलं, त्याच्याबद्दल लगेच बॉम्बाबॉम्ब कशी काय सुरू झाली? आणि या कटामध्ये कोण आहे याची मला कल्पना आहे. मी योग्य वेळ आली की त्यांच्या नावाचा गौप्यस्फोट करणारच आहे. म्हणजे तुम्हाला घोटाळा हे मान्य आहे? तर घोटाळा हा नाहीच आहे. 100 कोटीमध्ये एखादा 2 तासाचा पिक्चर बनतो, आपण 100 रुपयाचं तिकीट काढून बघतो. आणि इथे मी 50 कोटीमध्ये गाव उभं केलंय, त्याचं कौतुक नाहीये कोणाला. आणि घोटाळा घोटाळा ह्याला काय अर्थ 50 आहे? कोटी 50 लाख सुद्धा खर्च आलेला नाहीये त्याला. आणि मुळात ते सिटी नाहीच आहे, ते तो शूटिंगचा सेट आहे, शूटिंगचा सेट. धोंगडे सर बोलतायत ते अगदी बरोबर आहे. यावर आपल्याकडे पुरावा देखील आहे. तुम्हाला सांगतो, फार भयानक राक्षस आहे ते. आमदार नारायण वाघ यांनी मला सांगितलं की विश्वासराव टोपे यांना सिनेमा करायचा आहे, त्यासाठी सिटीचा सेट उभा करा. मी सिटीचा सेट उभा केला, मुंबईवरून लोक बोलवली, त्यांनी शूटिंग सोडून चक्क मुख्यमंत्र्यांची सभा घेतली. माझ्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाला पार वेड्यात काढलंय या लोकांनी. बघितलं नारायण वाघ, ती सिटी नसून प्लायवूडने उभा केलेला एक सेट होता. अहो, तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. कोळसेवाडीला नुकताच विश्वास टोपे यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. टोपे साहेब, तुम्ही सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहात, तर तुमचं काय म्हणणं आहे? सिटी हे सीएम साहेबांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्यांनी 50 कोटी रुपये मंजूर केले होते. आणि ती संपूर्ण जबाबदारी मी आमदार नारायण वाघ यांच्यावरती सोपवली होती आणि त्यांनी ती पूर्ण पार पाडली. अहो टोपे साहेब, तुमच्याही नावाने निधी आला होता. अहो, तुमची सही आहे त्यावर. सही आहे म्हणजे काय? मी 50,000 सह्या करतो म्हणजे काय प्रत्येक वेळेला असं काही बघत असतो का? असा अविश्वास धरून करून चालत नाही राजकारणामध्ये. आणि मला नाही वाटत की गावामध्ये आपल्या सिटीमध्ये काय घोटाळा झालाय म्हणून. आणि मला वाटतं की सगळा कुठे खर्च झाला, 50 कोटी लमसम व्यवस्थित खर्च झालाय. मला त्यात काही शंका वाटत नाही. टोपे साहेब, तुम्हाला 50 कोटींचा हिशोब द्यावाच लागेल. काय मुगेच आपलं याला काय अर्थ आहे का? ही काय पद्धत झाली? घ्या धोंगडे सर पाणी घ्या. कशाला काय प्रकार आहे हा? तुम्ही बी वेळेकाळाचं भान ठेवा. तिथं आमच्या गावातले मुख्याध्यापक आत्ताच गचकले, त्यांना श्रद्धांजली वाहूया. 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहा प्लीज. माझं पण शूटिंग घ्यायला सांगा की त्यांना. घ्यायचं शूटिंग. श्रद्धांजली घ्यायचं शूटिंग. हळूहळूपणा करते मध्ये ते जायतून हल्ली घेत ना. आणि चल तुम्ही पण निघा. चला चला, टीव्ही कसला शांतपणा शिकवतात जणू काय दुसऱ्याचा. चल फडीत ना, चल जायत ना सगळे. पावळ्या चला द्यायची. ज्या कोळसेवाडी गावाच्या नावानं सिटी उभी करण्यात आली, जिथं करोडोंचा भ्रष्टाचार करण्यात आला, तिथल्या लोकांना मात्र याविषयी काहीच देणं घेणं नाही. ते रमले आहेत सेरेना दिदीच्या भक्तीमध्ये. जिथं जनता तितकी बेहोश आहे, तिथं सरकारकडनं आपण काय अपेक्षा ठेवणार? टोपे, मुझे लगता है कि मुझे तुम्हारे घर में नहीं रहना चाहिए. चद्दर बदलो अटले. चद्दर बदलू? आपको चद्दर बदलू मालूम नहीं? सर, आपको देश का पंतप्रधान बनना है. आपको जनता के बारे में सब मालूम होना चाहिए. ये सबसे तो हमारे देश की नाड़ी अपने हाथ में आती है. टोपे, मेरे लिए मेरा बिजनेस ज्यादा इंपॉर्टेंट है. मैं पूरा देश घुमा हूं टोपे. ऐसा पानी मुझे बियर के लिए कहीं नहीं मिला. तो मैं सोच रहा हूं कि मुझे किसी गरीब के घर में जाके रहना चाहिए. अब जमीन बेचने के लिए उनका मन बनाना पड़ेगा ना.
तो मेरा किसी गरीब के घर में उनके साथ जाके रहना ज्यादा बेहतर होगा। लेकिन गरीब के घर में बहुत गरीबी होती है और इसे नहीं होता। तो क्या हुआ, हमें कहाँ वहां सोना है। हाँ। और टोपे तुम भी रहो ना वहां मेरे साथ। हाँ। नहीं, क्या है कि वो मेरी औरत मुझे दूसरे किसी के घर जाने नहीं देती। जानदार। और जिस घर में औरत है वो लोग मुझे आने नहीं देते। क्या? इज्जत मेरा रिस्पेक्ट है ना। हाँ अच्छा। सब भाकरी खाने हो का नहीं, बाजरी खाने की। हाँ, मेरे बाइको की हाथ जर बाजरी की भाकरी खाई की नहीं, बोटत चाटत बैठेंगे आप। अच्छा विष्णु भाई, मुझे ये बताओ, घर में पैसा किस तरह आता है? काम करता है ना, मैं खेत में काम करता है। काय नाही करत, नुसता पितो. नाही नाही, झूठ बोलती है, मैं पीता नहीं. ठेवा यांच्या डोक्यावर हात आणि सांगा नाही पित म्हणून. अगे गप बस के आता. राम राम साहब, मैं आमदार नारायण वाघ। तुम्हारी हिम्मत कैसे हुई मुझसे आके मिलने की? सर आपका कुछ तो भी मिसअंडरस्टैंडिंग हो गया है, गैर समझ फैला है किसी ने मेरे बारे में। कोई गलतफहमी नहीं है। वो जो सिटी का फ्रॉड तुमने किया है उससे पूरी पार्टी बदनाम हुई है। सर मैं तुम निकलो यहाँ से, निकलो। चलो रुको मत, निकलो। आशीर्वाद रहने दो। आमदार साहब नाराज हो गए कि साहब? होने दो ना, मैं हूं ना, मैं हूं। का ह्याच्यासाठी आलो का राजकारणात? का दिल्लीवाल्यांच्या शिव्या खायला आलो का मी राजकारणात टोपे साहेब? नाही, पण त्यात नवीन काय? चोलखंडात गेलं ते राजकारण तुमचं. काय काय झालं? त्याच्या आईला काय पुन्हा थोबाड नाही बघणार त्या पांड्याचं. हा ते आपल्याला सवय झालाय ना, दिल्लीचा बाबा. आता देईल ते दाबा. नाही नाही, आपल्याला कसं आहे, जमणार नाही आपल्याला. नाही नाही, जमणार नाही. कसं आहे, खानदानी गुन्हे आहे आपला. राग म्हणजे आला नाही एकदा, म्हणजे राग असा आला नाही एकदा. हा म्हणजे माझ्या बापाला आला राग, तवा जलमला नारायण वाघ. टोपे साहेब याच्या पुढं का नाही, दिल्लीच्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाणार नाही. हा दिल्लीत आहे वय हिमालय. हिमालय डोंगर, सह्याद्री डोंगर. डोंगराटा कशाला जाईल? कशाला जाईल डोंगर? तुम्ही गेला डोंगरावर, तुम्हाला जास्त झाली. तुम्हाला काय झालं? कसं आहे, मराठी माणूस दिल्लीच्या मदतीला गेला की असं म्हणायची पद्धत आहे. आलास ना दिल्लीच्या लोकांचे पाय धरायला? रात्री तर लय गप्पा मारत होतास, हिमालयाच्या मदतीला शेषाद्री जाणार नाही. नाही, ह्योच घोळ घातला असा ना तुम्ही. हिमालयाच्या मदतीला शेषाद्री नसतो धावत, सह्याद्री धावत असतो. कळलं ना? तुम्ही पिऊन गोंधळ घातला काल रात्री, त्यांच्या कानावर जाऊ नये म्हणून मी मुद्दाम आलेलो इथं. आणि कसं आहे टोपे साहेब, शेवटी अतिथी देव भव ही संस्कृती आहे आपली. गुड मॉर्निंग सर. तुम सर नमस्कार. और टोपे साहब, बाकी सब कैसा है? एकदम फर्स्ट क्लास. एक मिनट. क्यों तकलीफ उठाते? अरे नहीं ऐसा नहीं. ये इधर क्यों लाए भाई? सर आईसी चोली अंडर पैंट बैग में डाल के ले जाएंगे आप. बाकी के सगळे कपड़े ओले हो जाएंगे ना उसकी अरे वजह. ऐसा, मैं अभी ऊन में सुखाता हूँ सर. अरे लेकिन इसको बाहर. डोंट वरी सर, देखो पक्ष के झंडे से ज्यादा संभाल के पकड़ा है मैंने. अभी ऊन में सुखाता हूँ सर. क्या आदमी? अरे वत्सल बाई, आता हिचं काय? साहेब बघा ना माझ्या जमिनीचं काय होत आहे का? आप फिक्र मत कीजिए, मैं इन सबसे बात करता हूँ. ये लो वो जूतिया. हाँ टोपे साहब, ये आंटी जी की जमीन किसके पास है? किसी के भी पास हो, मुझे इस बात का अभी फैसला चाहिए मेरे सामने. जाइए इनके जमीन के कागजात लेके आइए और वापस कर दीजिए. जमीन के कागज पत्र तो आपकी गाड़ी में पड़े हैं. अभी आपका ऑटोग्राफ चाहिए. अभी आपके नाम पे किया है ना जमीन पूरी? अच्छा. काय बाई चमत्कारच आहे माझ्या जमिनीचा. ज्याच्याकडे मदत मागाय जावं त्याच्याच नावावर होती. आंटी जी आप बात को समझिए. आपकी जो जमीन है वो अब गांव के काम आएगी. तुमची जमीन देशाच्या कामाला यायला लागली. लई पैसे मिळते तुम्हाला वाचताला मावशी. साहेब फार मोठा माणूस आहे. हम वो सेंसर बोर्ड की बात कर रहे थे ना?
टोपे जी हाँ। तो इनको ले लीजिए ना सेंसर बोर्ड के ऊपर. चला बाई एकदम सूट करते सेन्सर बोर्डासाठी. पण ते पत्रकारला विघ्न तुझे असते ते मध्ये आणतात ना. आडंगा डालते. आडंगा डालते बीच में. अच्छा हाँ. तो एक काम करते हैं, आंटी जी को हम महिला आयोग में लेते हैं. महिला आयोग बाबा लई भारी. वत्सला बाई महिला आयोगावर एकदमच परफेक्ट आहे. ज्या बाईवर अन्याय झालाय ती महिला आयोगावर असं प्रभावी काम करू शकते ना. या म्हातारीला सोडून ये रे. महिला आयोगाचे सदस्य नीट बोल की आता. जेंडा सोडून ये रे घरी डांगऱ्या. ते हेमके काय म्हणले पेरा शेतात मग शेती का. जाऊ द्या ना. 10 लाख रुपये भाव गावात कुणी दिला असता का. आईला आमदार शेत पिकायचं नाही पण इकायचं कामी आलं. मायला जो तो उठतो तो शरीर नदी तिला भेटायला जातोय. तिला काय एवढं महत्व द्यायचंय. साहेब तेवढे एक अपार्टमेंट बघा. घोषणा द्या चला. बिपिनजी पांडेच्या नावानं. बिपिनजी पांडेच्या नावानं. सांग भले बोला. सांग भले. बिपिनजी पांडेच्या नावानं. हमारे ससुर जी के नाम से आपने मंदिर बना डाला. हाँ सर. अरे ये तो कुछ भी नहीं. शंकर भगवान के मंदिर के बाहर जो बैल होता है ना. बैल नंदी नंदी जिसके पैर छुए बगैर अंदर नहीं जा सकते. वैसे देखो आपका भी छोटा मंदिर है. पूजा चल रहा है. आ जाओ. बिपिनजी पांडेच्या नावानं. बिपिनजी पांडेच्या नावानं. बिपिनजी पांडेच्या नावानं. हाँ चांगलं बास करायचा बास आहे. मुच्छा लाड झाली त्याने बघू दे जरा मंदिर आता. या आपने तो मेरा भी मंदिर बना डाला. इसकी जरूरत क्या थी. नहीं सर ऐसे कैसे. आप हमारे भगवान है. आप हमारे गांव को दारू से नहलाओगे. शराब से नहलाओगे और गांव आपको दूध से नहलाएगा. टोपे मुंबईत आहात. नाही मी गावी आता. खुश करून टाकलं ना बिपिन पांडे साहेबांना. डायरेक्ट मंदिरच बांधून टाकलं त्यांचं. तुमचं पण बांधायचंय. जागा फायनल झाली. सगळ्या मोठ्या नेत्यांची मंदिर बांधतो कोळशेवाडीला. तीर्थक्षेत्रच बनवून टाकतो कोळशेवाडी. नाही टोपे त्याची गरज नाही. उद्या सकाळी या मुंबईत. काय विशेष. वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका टोपे. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचाय. सज्जन कुमार साहेब अडून बसलेत. टोपे मंत्री झालाच पाहिजे म्हणतात. पक्षाची निष्ठा कामी आली. बाकी काय म्हणतो. अभिनंदन. या उद्या वाट बघतो. हो येतो. धन्यवाद. ए करण्याची मम्मी. अगं या शेमडे. साहेब साहेब सगळा सेरेना दिदींचा आशीर्वाद. आता रात्रभर पार्टी करूया. डीजे लावून नाचूया. फटाके फोडूया. अजिबात पार्टी करायची नाही. फटाके तर अजिबात लावायचं नाही. अहो साहेब बाकी कुठे नाही पण त्या नाऱ्याच्या घरासमोर फटाके फोडायचे. नाऱ्याला कसं माहिती अजून पण माहिती. पहिला फोन मी त्यालाच तर केला. म्हटलं ये पेढे खायला. साहेब झाले मंत्री. उतरवली. नारायण. हा बोला नारायणराव. साहेब टोपे साहेब मंत्री व्हायला लागलेत म्हणे. हो तर अभिनंदन केलं की नाही त्यांचं. पण तुम्ही मला करणार होतात ना मंत्री. वेळ लागले का मला. सिटी घोटाळा विसरले नाहीत लोक अजून. पण साहेब तुम्ही मला शब्द दिला होता तसा. शब्द. विनोद करू नकोस. विनोद नाही साहेब. त्या मनस्थितीत नाहीये मी. तुमचा व्हॉट्सअप जरा चेक करा. ब्रेकिंग न्यूज होती का नाही बघा. होय. एक मिनिट. हॅलो नारायणराव. मी मंत्रिमंडळात तुमच्या मंत्रिपदासाठी काहीतरी करतो. बिपिन पांडे साहेबांशी बोलतो ना मी. नाही साहेब कशाला. सिटी घोटाळा विसरले नसतील लोक अजून. असं काय करता नारायणराव. या सिटी घोटाळ्यामध्ये मी सुद्धा अडकलेलो आहे ना. मी कुठे राजीनामा दिला. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. मी बघतो तुमच्या मंत्रिपदाचं. टोपे एव्हाना पोचले असतील. त्यांचा शपथविधी उरकून घेतो आणि मग. टोपे एवढ्या लवकर पोचत नाही तुमच्याकडे. घोळपांड्या. साहेब
आमचं दैवत, टोपे साहेब आमचं दैवत. बोल ना तुला काय म्हणकडे साहेब, आमदार नारायण वाघ यांनी तुमची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सुवर्ण तुला ठेवली आहे. अरे नारे, आता कानात बेडा समजतो का? काय करायचं आता हे? नाही, नंतर बघू. मला जमणार नाही, मला टायमावर गेलं पाहिजे. अहो ते मी सांगितलंय त्यांना. लोक जमलीत खूप, तुला झाल्याशिवाय सोडणार नाहीत ते. सुवर्ण तुला या आल्यावर बघू आपण. ठीक आहे, चला सरका बाजूला. चला पटकन आवरा, काय असेल ते चला चला. आपल्या गावचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मंडळी, म्हणून आज हा वेगळा विशेष कार्यक्रम आपण काढलेला आहे. टोपे साहेबांची सुवर्ण तुला. टोपे साहेबांच्या 90 किलो वजना इतकं सोनं आपल्याला या पारड्या टाकायचंय आणि त्यांची सुवर्ण तुला करायची आहे. मंडळी, तुमचं टोपे साहेबांवर जेवढं प्रेम आहे त्यानुसार 10 किलो, 5 किलो, 15 किलो असं सोनं टाका. माहिला नारे का तू मला काय साहेब बसा ना तुम्ही, येता येते. बस कर रे, ते सोनं बिनं सुवर्ण तुला राहू दे. चल, मला आता गेलं पाहिजे. नाही मला कळतंय साहेब. अरे काहीतरी तरी सोनं. बरं नाही 10-5 किलो तर 10-5 ग्रॅम, 3 ग्रॅम, 2 ग्रॅम, 1 ग्रॅम असं तरी सोनं टाका. बरं ठीक आहे, सुरुवात मी करतो. माझ्या ह्या 10 तोळ्याच्या अंगठ्या मी या तराजूत टाकतोय. टोपे साहेब तुम्ही बसा. बसा काय तुझ्या ते या कार्यकर्त्यांना घे ना. हे जा, काढ सोन्याचे तुझे कपडे आणि टाक ह्याच्यात. काढ. किती वेळ काढतो? काढ. हे सोन्याचं आहे का? हे सोन्याचं आहे? अहो 2 रुपयाला असलं टिकल्याचं पाकिट मिळतं बाजारात. अहो कशी परिस्थिती आहे. ह्याच्याकडे बघून वाटतंय तरी का हे सोन्याचे कपडे घालण्याची याची लायकी आहे? जा बाळा, नीट सांभाळून जा, याच्या वजनानं पडशील बरं. जा सोन्या, इकडे. साहेब, मी काय प्लॅन केला होता तुम्हाला दाखवतो. ऐन वेळी आबरू जाऊ नये. 90 किलोच्या ऐवजी अर्ध सोनं आलं तर हा इंगळे काकूचा सोन्या मी बसवणार होतो पारड्यामध्ये. पण आता कुणीच सोनं टाकत नाहीये. असे 2 सोन्या लागतील आणि इंगळे काकू तरी कसा पटकन आता दुसरा सोन्या आणतील. इंगळे काकाची तब्येत बरी नसते आजकाल. बस करा. धन्यवाद, मी जातो आता. बस गावाकडे तमाशा चला रे. गेले नाराज होऊन चालले टोपे साहेब. पण आमच्या कोळशेवाडीकरांचं तुमच्यावर प्रेम आहे. आमच्या प्रेमाला असं अवेरू नका साहेब. एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा खर्च मी स्वतः पुढचा कोणाच तरी मिमिक्रीचा कार्यक्रम घे पटकन. आपण सर्वजण या सुवर्ण तुला उपस्थित राहिलात. पाय लागू विपिन जी. तुम्हारे सीएम का फोन आया था मुझे. तुम्हें मंत्री बनाने की बात कर रहा था. थैंक यू सर, थैंक यू. आपने मुझे मिनिस्टर बनने के लायक समझा सर. नारायण वाघ, तुम गधे हो. कौन हो? गधे. और हमेशा गधे ही रहोगे. मंत्री तो तुम इस जन्म में नहीं बनोगे. मंत्री बनेगा सिर्फ टोपे एंड दैट्स फाइनल. सर, टोपे को भी तो आप गधा ही कहते हैं ना? गधा तो वो भी है, लेकिन वो ईमानदार गधा है. तुम जैसे लोगों का कोई भरोसा तो है नहीं. पता नहीं तुम्हारे राज्य में ऐसा क्या है कि हम दिल्ली वालों को हमेशा परेशान करते रहते हो. नहीं, कैसा है सर, हम गली में से चुन के आते हैं ना. फिर हमारा मिनिस्टर उधर दिल्ली में कैसा क्या फाइनल होता है? दिल्ली से ही फाइनल होगा हमेशा. हाई कमांड के आगे तुम्हारे बाप को भी झुकना होगा. माफ करना बिपिन जी, मराठी आदमी झुकता है लेकिन हर बार पाँव छूने के लिए ही झुकता है ऐसा नहीं है. कब आपका लंगूट गायब करेंगे आपको पता भी नहीं चलेगा. अबे चुप. माणसाला आता कोणी समोर आलं तर सरपंच मारलं ग, मेल्याने माझ्या नवऱ्याला मारलं. सरपंच होता तेव्हा कुत्र्यावानी वागवलं. आता कुत्रा होता तो मारूनच टाकलं. अरे कृष्णा, अरे कान्हा, जोरात झोका देना.
हॅलो अरे साहेब जरा बीजी आहे मी सीएम साहेबासोबत बसलोय हा बरं बरं ठीक आहे मी कार्यकर्त्यांसोबत आहे जरा 1 मिनिट बोल इकडे ठीक आहे साहेब जरा 1 मिनिट बोला हॅलो हे पहा मी सीएम साहेबासोबत बसलोय नंतर बोलू आपण नारायणराव गजानन मते बोलतोय हॅलो कुठले सीएम बरोबर आहात तुम्ही हा येता ना गाववाल्याच्या शपथविधीला या ताबडतोब निघा हा या बोला यांच्याशी तुम्ही पोहोचलात कसे साहेब हेलिकॉप्टरने तू सेरेनाचा एक फोटो दाखवलास मी तुला असल्या 56 सेरेना दाखवीन तू नवीन आहेस राजकारणात आराम कर तुला अजून परत काय शिकायचंय तुझं नशीब थोरे तुला गावात आल्यावर दाखवतो ठेव फोन सेरेनाच्या न्यूजला घाबरला नाही हो सीएम अरे तुम्हाला वाटत असन आमदार नारायण वाघ इथं कशामुळे उभा आहे पण मी मस्करी करीत नाही आज जे रामायण इथं घडणार आहे त्याची तुम्हाला कुणालाच कल्पना नाहीये अरे तुम्हाला किती पुरावे पाहिजे ते आमदार टोप्याच्या भ्रष्टाचाराचे लवकर येत चल याला विचारला अर्थसंकल्प मार्च मध्ये का असतो तर ह्यो म्हणतोय एप्रिल मध्ये पोराबाळांना सुट्ट्या पडत्यात मग पोरांना घेऊन बाहेर गावाला जायचं असतं म्हणून अर्थसंकल्प मार्च मध्ये असतो असा नालायक माणूस तुम्ही मंत्री म्हणून बघणार उद्या भ्रष्टाचाराशी लढाई करता करता माझा जीव गेला तरी हरकत नाही तिकडं शपथविधी झाला की इकडं माझा अंतविधी करा याच्यावरनच उडी मारून मी जीव देणार आहे थांब मी त्याला फोनच लावतो हॅलो हॅलो नाऱ्या लवकरच शपथ घेतोय आणि माझ्या आवडीचं खातं मिळाले महिला व बाल कल्याण कसं वाटतंय अरे सांग की टाकतो उडी टाक एकदा माझ्या डोळ्यासमोर मर झाल्या आमदार नारायण वाघ यांच्या आंदोलनाचा काही फायदा झाला नाही अवघ्या काही मिनिटातच शपथविधी समारंभ सुरू होणार आहे आता आमदार नारायण वाघ खरंच आत्महत्या करतील का हाच एक प्रश्न आहे अरे किती अराजक चाललंय राज्यामध्ये आता या वत्साला बाई त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्या हसतायत असं वाटतं पण त्या कमालीच्या दुःखात आहेत नवरा मेला त्या बाईचा एकुलता एक आणि 120 एकर जमीन या बाईची त्या टोपीने हडप केली अरे काय तमाशा आहे हा आणि त्या 120 एकर जमिनीमध्ये काय पेरलंय तर गांजा पेरलाय तुमचा विश्वास बसत नसेल तर कोळशेवाडीत जाऊन बघा आणि अशा माणसाला हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळात घेत आहेत मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय 1 तासात बदलला नाही तर त्यांच्यावर भयंकर आफत ओढवणार आहे या प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण याचा गौप्यस्फोट मी 2 दिवसात करणार आहे आत्ताच सांगा ना नाही मला 2 दिवसाचा वेळ द्या तुम्हाला मंत्रीपद पाहिजे म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करताय का मंत्रिपदाची अजिबात हौस नाही मला खड्ड्यात गेलं चुलखंडात गेलं असलं राजकारण पाण्याच्या टाकीवर पण तुम्ही काहीच पुरावे दिले नाहीत आणि उडी पण मारली नाही विनोदाचा विषय नाहीये हा जीव द्यायला घाबरतो काय मी अरे भ्रष्टाचाराविरुद्ध एकदाच काय 10 वेळा जीव देईन मी असा बघायचं तुम्हाला नुकत्याच हाती आलेल्या मृतानुसार नारायण वाघ यांनी झोपेच्या 13 गोळ्या खाल्लेल्या आहेत पहिल्यांदाच सरकार विरोधी आंदोलनात एखाद्या आमदाराचा बळी जाऊ शकतो अशी शक्यता आहे ह्याला काय अर्थ आहे हरामखोर म्हणलं पाण्याच्या टाकीवर उडी मारणार आणि मग झोपेच्या गोळ्या खाल्ल्या झोपेच्या गोळ्यात खायच्या होत्या तर पाण्याच्या टाकीवर कशाला चढला हरामखोर गोळ्यात घालून गेला आमदार विश्वासराव टोपे यांनी असा आरोप केलाय की आमदार नारायण वाघ यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याच नाहीत तर त्या बद्धकोष्ठतेच्या गोळ्या होत्या हाँ सर कंफर्म है सर हैम का मतलब गांजा ही है और सर उसने पूरे खेत में गांजा लगाया सर अबे वो तो मुझे भी पता है मगर बेवकूफ तुमने वो सब गवर्नमेंट के पैसों से लगाया है नहीं सर उसने चीटिंग की है सर सीएम फंड से हैम के लिए पैसे दिए थे टोपे को अरे उसने मुझे भी तो उल्लू बनाया ना अब फ्रांस में गांजा को ही हैम कहते हैं अब क्या करे सर अब क्या करे क्या वो कागजात पहले जला दो और वो जमीन फौरन मेरे नाम से हटा दो वरना पूरे देश में बवाल हो जाएगा लोग कहेंगे कि सज्जन जी के दामाद विपिन पांडे ने गांजा की खेती शुरू कर दी सर लेकिन वो नारायण वाघ का मुंह बंद करना पड़ेगा आमचे नेते बिपिन पांडे थोडाच वेळात त्यांना भेटायला येत आहेत त्यानंतर अंतिम निर्णय होईल ठीक है बाघ हम साथ में काम करेंगे मैं तुम दोनों को मिनिस्टर बना दूंगा टोपे हट जाओ पीछे हट जाओ भ्रष्टाचार के खिलाफ जिंदगी भर लड़ता रहूंगा गांधीजींच्या तत्वावर चालणारा माणूस आहे मी ठीक है पायाला किती चटके बस बस इस बार सिर्फ तुम मिनिस्टर बनोगे
तुम्हारे बारे में अगली बार सोचेंगे. कॉंग्रॅच्युलेशन टोपे साहेब, शेवटी आपल्या गावचा कोळशेवाडीचा मंत्री झाला. देवा, आज तुझ्या आशीर्वादामुळेच मी मंत्री होऊ शकलोय. पण तू दिलेल्या वचनाचं काय? देवा, तुला दिलेलं वचनच पूर्ण करायला आलोय मी तुला म्हणलं होतं तुझ्या पायाशी मला जागा दे. देवा, लवकरच तुझं हे सगळं मंदिर या शेजारच्या डोंगरावर शिफ्ट होणार आहे आणि या 10 एकराच्या प्लॉट मध्ये शिक्षण महर्षी नारायण वाघ एज्युकेशन सोसायटीचं बिपिन पांडे मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज उभे राहणार आहे देवा. आणि देवा, मी तुला दिलेलं दुसरं वचन 1 कोटी 1 रुपयाचं. मारुतराव, पटापट या. घ्या, कोट घ्या. एक कोट आणि 1 रुपया. अरे कधी सुधारणार तुम्ही? देवाला तरी सोडा नालाय का नो? माया. हेलो, पाय लागू बिपिन जी. नारू मत कहो ना, नारू आदमी का नहीं बीमारी का नाम है. नहीं नहीं, आपके वजह से कल्याण हो गया जिंदगी का. कल सुबह आ रहा मैं दिल्ली को आपके पैर पड़ने को. क्या दिल्ली में ठंडी बहुत है? नहीं नहीं, टेंशन मत लो, मेरे आने के बाद देखो कैसा माहौल गर्म कर देता हूं. और बिपिन जी, वो अपने खेत में के हेम्प काफी बड़े हो गए हैं, थोड़े से लेके आओ क्या? उतनी ठंडी में गर्मी.